1960 साली जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब होते. आणि यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राने कृषी, औद्योगिक आणि सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय विकासाचा वाटचाल चालू केली. विकासाची खरी गंगा तेव्हा सुरू झाली. सहकार चळवळ त्यांनी रुजवली. आणि मुख्य म्हणजे आपल्या पंचायत राज्य व्यवस्था ही सुद्धा त्यांनीच राबवली. असे यशवंतरावजी चव्हाण साधं व्यक्तिमत्व. त्यानंतर ते 62 साली आपलं चीनचं युद्ध झालं. इंदिराजींनी त्यांना दिल्लीला बोलवलं आणि संरक्षण मंत्री केलं. त्यांच्या अधिपत्याखाली आपण ते युद्ध आपण ते वार लढवलं. असे ते यशवंतरावजी चव्हाण. यशवंतराव चव्हाणचा स्मरणार्थ पुरस्कार निवडताना फार मोठा प्रश्न पडला. असा माणूस पाहिजे. तर यशवंतराव चव्हाण हे अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्याला त्याच्या अडचणीने मात करणारं व्यक्तिमत्व. असं व्यक्तिमत्व कोण पुणे शहरामध्ये? तर लक्षात आलं असं व्यक्तिमत्व म्हणजे प्रशांत दादा जगताप. यशवंतराव चव्हाणांचं बोट धरून शरद पवारांनी राजकारणामध्ये आले आणि शरद पवारांच्या म्हणजे सूचनेखाली प्रशांतदादांच्या मातोश्री रत्नमालाबाई ताई नगरसेवक झाल्या आणि पवारसाहेबांचं बोट धरून राजकारणात आले ते प्रशांतदादा जगताप. म्हणजे कुठलं तर 3-4 पिढ्या यशवंतराव चव्हाण, शरद पवारसाहेब, नंतर रत्नाताई जगताप आणि प्रशांत जगताप अशा 4 पिढ्या राजकारणातल्या आल्या आणि त्याच्या सगळ्यांचे सख्खेसारखे. म्हणून प्रशांतदादा जगतापांची निवड केली. अजून एक यशवंतराव चव्हाणांचं काही काळानंतर थोडंसं पवारसाहेबांची खटकलं. नंतर प्रशांतदादांचं पवारसाहेबांची खटकलं. हा पण एक धागा आहे. खटकला म्हणजे मतभेद झाले, मनभेद नाही झाले. म्हणून मग म्हणलं यशवंतराव चव्हाणांच्या पुरस्कारासाठी आपल्याला प्रशांतदादा जगताप अतिशय योग्य व्यक्तिमत्व आहे. जेव्हा भारताला गरज पडली तेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयाची मदतीला गेला चव्हाण साहेबांच्या मदतीने. त्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा सह्याद्री शरद पवारसाहेब संरक्षण मंत्री म्हणून केंद्रात गेले. आणि पुणे शहराचं संरक्षण करण्याकरता प्रशांतदादा जगतापांसारखा एक सेनापती त्यांनी पुण्याचं महापौर पद भूषवलं. हे पण कुठेतरी असं एक साम्य आहे. आणि म्हणूनच हा पुरस्कार निवडताना प्रशांतदादा जगताप पुरस्कार निवडताना मला फार आनंद झाला. मी सबनी सरांना सांगितलं, सर आपण हा पुरस्कार निवडूया का? लगेच अगदी म्हणे ताबडतोब उत्तम. अशा प्रकारे आपण यशवंतराव चव्हाण स्मरणार्थ मातृभूमी सेवा पुरस्कार 2026 हा आपण प्रशांतदादा जगतापांना प्रदान करतो आहे. त्यांना वंदन करतो. त्या रस्त्यामध्ये त्यांचं स्वागत करतो. दुसरा पुरस्कार ठरला तो म्हणजे आमचे सबनीस सर साहित्यामध्ये क्रांतिवीर आहेत. पण त्यांचे वडील मोहनराव सबनीस पाटील हे मात्र स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिवीर आहेत. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी भाग घेतला. स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक घटना त्यांच्या हातून घडल्या आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध लढले. पण हे लढत असताना ते स्वतः भूमिगत होऊन लढले. अनेक आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी भूमिगत आपला आसरा दिला. असे ते आमचे मोहनराव सबनीस पाटील. त्यांच्या स्मरणार्थ एक पुरस्कार द्यायचा ठरला. आता हा पुरस्कार द्यायचा असताना एक त्यांचं खरं म्हणजे आपल्या नेटला वगैरे फार माहिती पाहिजे. पण आपण फार करवंट आहोत. आपली सिस्टीम फार आधी असे बोगस आहे. कोणी जास्त माहिती नाही, थोडी माहिती मिळाली. परंतु क्रांतिवीर मोहनराव सबनीस पाटील यांनी जे मोठं कार्य केलं त्याला तोड नाही. जेव्हा हैदराबाद मुक्ती संघर्ष सुरू झाला तेव्हा निजामाविरुद्ध लढत असताना त्यांचा वाडा आहे उस्मानाबाद जिल्ह्यात. 100 बंदूकधारी सैनिक त्यांच्या घरात मुक्कामाला होते. ते त्यांनी पोचले आणि निजामाविरुद्ध लढले. जेव्हा हे सगळे भूमिगत होते स्वातंत्र्य लढ्यामध्ये तेव्हा सबनीस सरांच्या मातोश्री पुरुषी पोशाख करून घोड्यावर जाऊन त्या सगळ्या भूमिगत लोकांना जेवण द्यायच्या. आईचं असं कर्तृत्व मोठं आहे. त्यामुळे वडिलांचं कर्तृत्व आहे, आईचं कर्तृत्व आहे. आणि तेच कर्तृत्व आज आमच्या सबनीस सरांच्यामध्ये आहे. तेव्हा क्रांतिवीर मोहनराव सबनीस पाटील पुरस्कार देताना कुणाला निवडावं हा एक प्रश्न पडला. मागच्या काळात माझं परागचं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं मुळशीमध्ये शिरे गावात एक स्वातंत्र्य सैनिक कुटुंब आहे. ते आहेत देवराम काका ढमाले देशमुख. त्यांची 2 मुलं चंद्रराव आणि एक चंद्रराव शांताराम.
अशी त्यांची मुलं आहेत, ते स्वातंत्र्य सैनिक आहेत. हां, माझ्यावर तर प्रश्न असा पडला, ह्यांचं घराणं देवराव काकांनी त्या काळामध्ये 1942च्या महात्मा गांधीच्या सत्याग्रहामध्ये भाग घेतला आणि तुरुंगवास पत्करला. तो तुरुंगवास कोणाबरोबर पत्करला? शंकरराव देव, बाळासाहेब भारदे, नागा गोरे, गप्र प्रधान यांच्याबरोबर त्यांनी तो तुरुंगवास पत्करला. आणि एक स्वातंत्र्य आणि त्यांच्या घरामध्ये सगळे बंधू त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. एकाला तिहारला, एकाला लाहोरला टाकलं तुरुंगात, एकाला एरड्यात तुरुंगात टाकलं. असं ते स्वातंत्र्यसैनिक कुटुंब. आणि जेव्हा देवराव काकांनी त्या मूळची धरणाच्या सत्याग्रहाच्या वेळेला एका इंग्रज अधिकाऱ्यावर त्यांनी ॲक्च्युली तो सत्याग्रह करत असताना ती रेल्वे आली, ती रेल्वे जाऊ द्यायची नाही, स्वतः डोळा झोपले आणि ती रेल्वे अडवलं. त्याच काळात एका इंग्रजावर गोळी फरक आला, त्यांना 6 वर्ष तुरुंगात झाला. असे हे एक कुटुंब हे स्वातंत्र्यासाठी त्या देशासाठी लढलं. आणि त्याच कुटुंबातील जेव्हा सेनापती बापट यांच्या मार्गदर्शनाखाली मूळचे सत्याग्रह चालू झाला, त्या देवराव काका होतेच, पण त्यांच्याबरोबर हे शांताराम डमाले देशमुख होते. त्यामुळे त्यांनी त्या सत्याग्रहात भाग घेतला आहे, अशा प्रकारे एक सत्याग्रही कुटुंब आपल्याला मिळालं. आणि म्हणून जेव्हा शांताराम डमाले देशमुख साहेबांची यांची निवड करायची ठरली, सरांनी मी सांगितलं असं कुटुंब आहे आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी फार फार मोठं कार्य केलं, आपण त्यांना ते देऊयात. सर म्हणजे आज्ञा नक्की द्या, कारण आणि त्यांचं म्हणणं वय जास्त आहे, हरकत नाही, येतील ते. अशा प्रकारे क्रांतीवीर मोहनराव सबनीस पाटील स्मरणार्थ दुसरा पुरस्कार जो आपण दिला तो दिला शांताराम डमाले देशमुखांना. आणि आज हे शेरेगावाचं कुटुंब आहे. आणि योगाने आमचे प्रशांतदादा जगतापांचं ते आजोळे डमाले देशमुखांचं, त्यामुळे ते पण नातं कुठं जुळलं. अशा प्रकारे ते दोन्ही पुरस्कार आपण निवडले. तिसऱ्या पुरस्काराची निवडत असताना मला शांता शेळके, कवयित्री शांता शेळके यांच्या स्मरणात द्यायचं ठरलं. कवयित्री शांता शेळके या अतिशय प्रसिद्ध कवयित्री होत्या, लेखिका होत्या, पत्रकार होत्या, त्या अनुवादक होत्या. त्यांनी अनेक रूपं केली, पण त्या काळाच्या त्यांच्या कविता तीन त्यांचे म्हणजे काव्यसंग्रह आहेत. वर्षा, गोपन आणि तोरण ह्या सगळ्या महाराष्ट्राने उचलून धरले, डोक्यावर घेतले. त्यामुळे आपण ठरवलं की शांता शेळकेच्या नावाने एक पुरस्कार द्यायचा. शांता शेळकेच्या नावाने पुरस्कार द्यायचा असताना त्यांचे अनेक ते गीतकार आहेत, त्यांनी अनेक गीते लिहिली, चित्रपटासाठी गीते लिहिली. अशी एक वेगळं व्यक्तिमत्व फार मोठं. आणि त्या काळामध्ये एक प्राध्यापिका करणं सोपं नव्हतं महिलेने, ते त्यांनी केलं, तर त्या प्राध्यापिका झाल्या. असं एक वेगळे व्यक्तिमत्व शांता शेळकेच्या नावाने करायचं ठरलं. शांता शेळकेची आणि माझी थोडी जवळची एक गोष्ट आहे. शांता शेळके भारताच्या सेन्सॉर बोर्डावर सदस्य होत्या. तेव्हा आमचं दैवत दादा कोंडकेंचा पिक्चर निघाला होता, बोट लावून त्या गुदगुल्या, आणि त्या चित्रपटात गाणं होतं ढगाला लागली कळं. शांताबाईने प्रत्येक ओळ अडवली, हा शब्द नको, मला पर्यायी शब्द द्या. दादाने पर्यायी शब्द दिले. शेवटी शांताबाई कंटाळल्या, त्याने 2-3च फक्त बदल केले, बाकी गाणं त्यांनी हे करून टाकलं, त्याला मान्यता दिली गाण्याला. त्यामुळे हा किस्सा दादांच्याकडून मी ऐकला होता. त्यामुळे त्यांनी एक जवळचं कुठं त्यांना आता आहे असं वाटलं. मग शांता शेळके यांच्या नावाने पुरस्कार देताना द्यायचा कोणाला, परत विषय निघाला. सरांच्याकडे होतो. सर म्हणजे एक आहे ज्योती चांदोडे, उच्च शिक्षित शिक्षिका, आदर्श शिक्षिका, कवयित्री, नंतर साहित्य परिषदेचे ते आपल्या सदस्य होत्या. आणि मुख्य म्हणजे त्यांचं काम ते सगळं पाहिल्यानंतर असं वाटलं की खरोखर आपण शांता शेळक्यांच्या पुरस्कारात ते चांगल्या व्यक्ती निवडली. कारण जवळजवळ त्यांच्या सेवा करत असताना त्यांच्या अनेक मी त्या साहित्यदीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत, महाराष्ट्र सुरभी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत, साहित्यदीप दिवाळी अंका गेले 15 वर्षाचे त्या संपादिका आहेत. हे सगळं करून शाळेमध्ये नोकरी करायची, मुलांना शिकवायचं, त्यांना म्हणजे ग्रामपंचायत लेवलला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाच, त्यांना झेडपीने आदर्श शिक्षक पुरस्कार दिला आणि त्यांना पुणे मनपाने आदर्श शिक्षक पुरस्कार दिला. अशा आदर्श शिक्षक आम्हाला मिळाली. ज्योती त्यांच्याबद्दल बोलताना मी सांगितलं संपूर्ण वाचून दाखवत. पण एक असं व्यक्तिमत्व की शांताबाई शेळकेंच्या तोडीचं किंवा त्यांना शोभेल असं व्यक्तिमत्व मला मिळालं ते म्हणजे ज्योतिताई चांदगुडे.
त्यांना वंदन करतो आणि त्यांचं मी स्वागत करतो. आता पुढचा पुरस्कार जो ठरला चित्रपट श्री भालजी पेंढारकर स्मरणार्थ पुरस्कार. बाबा, त्यांना मी सगळे बाबा म्हणायचो. बाबांचे पुरस्कार निवडायची 2 कारणं. एक म्हणजे आमचं दैवत दादा कोंडके यांना खरा हिरो बनवलं बाबांनी. जेव्हा त्यांचा महाराष्ट्रामध्ये विच्छमाजी पुणेकर यांनी धुमाकूळ घातला होता लोकप्रियतेच्या शिखरावरती, तर बाबांनी त्यांना 2 चित्रपटात काम दिले, तांबडी माती आणि गनिमे कावा. दोन्ही चित्रपटात त्यांनी अतिशय सुंदर काम केलं. आणि मग त्यांना बाबा म्हणले, तुझा पिक्चर काढ एक चांगला. काढतो म्हणलं. दादा म्हणले काढतो म्हणले पिक्चर. नाव ठरलं सोंगाड्या. दादा म्हणले, बाबा पण मी कपडे कुठले घालू? तर बाबा म्हणले, हे माझे कपडे घाल. कारण बाबा बरमुडा घालायचे आणि बंडी घालायची. तो पोशाख दादांनी घेतला आणि त्या पोशाखाच्या जीवावरच त्यांनी नो पिक्चर म्हणजे सुपरहिट करून ग्रीनिज वर्ल्ड बुकमध्ये त्याची नोंद झाली. एकमेव महाराष्ट्रातला मराठी कलाकार आहे त्याची ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. आणि नंतर कोणाचेच नाही. असे आमचे बाबांच्या स्मरणार्थ पुरस्कार द्यायचं ठरलं. बाबांचं अजून एक वैशिष्ट्य, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना चित्रपटाच्या पडद्यावर कोणी झळकवलं ते स्वतः बाबांनी. त्यांना बाहेरची नाईक हा चित्रपट करायचा होता. त्यांना बाल शिवाजीसाठी एक कलाकार पाहिजे होता. त्यांना एक कलाकार मिळाला, ते म्हणजे वामन मांढरे. पण बाबांनी त्यांचं नाव नंतर बदललं. त्यांचं नाव केलं सूर्यकांत मांढरे. बाबांच्या जवळजवळ म्हणजे बाबा त्यांचे गुरु सूर्यकांत मांढरेंचे. बाबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 5 वेळा छत्रपतींची भूमिका केली. 5 चित्रपटात जवळजवळ 100 चित्रपट केले, 36 नाटकं केली. आणि सूर्यकांत मांढरे म्हणजे शिवाजी महाराज ही प्रतिमा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यामध्ये बसली. अशा वेळेला जेव्हा रायगडावर छत्रपतींचा स्मारक उभं करायला ठरलं, तर ते छत्रपती कशा असावेत सगळी चर्चा झाली. तर सूर्यकांत मांढऱ्यांना बोलवलं गेलं. सूर्यकांत मांढऱ्यांना खुर्चीमध्ये त्या सिंहासनावर बसवलं गेलं. आणि त्या मूर्तिकारानं सूर्यकांत मांढरेकडे बघून शिवाजी महाराजांचं ते पुतळा तयार केला, ते शिल्प तयार केलं आणि त्याचबरोबर रायगडावर. मुद्दा असा की छत्रपती शिवाजी महाराज आणि सूर्यकांत मांढरे हे अगदी एकाच फार जवळचं नातं. मला असं वाटतंय छत्रपतींच्या नंतरचे खरे वंशज ते आहेत सूर्यकांत मांढरे. त्यामुळे त्यांचं दिसणं, बोलणं, रुबाब, त्यांची देशभक्ती, रणनीती, त्यांचे डायलॉग्स आणि त्यांचं माणुसकी हे सगळं त्यांनी शिवाजी महाराजांचं त्यांनी सगळ्या जनतेला दिलं. म्हणून आज आपण शिवाजी महाराज त्या टर्फात पाहतो. तसं मधल्या काळात डॉक्टर अमोल कोल्हेंनी स्वराज्य रक्षक संभाजी महाराज आपल्या पुढे आणले. यापूर्वी संभाजी महाराजांची प्रतिमा अतिशय विचित्र केली लोकांनी. पण जेव्हा डॉक्टर अमोल कोल्हेंनी ती भूमिका साकारली आणि ती मालिका लावली, तेव्हा आपल्याला कळलं की आपले संभाजी महाराज किती मोठे आहेत, संभाजी महाराजांनी काय काय केलं. त्यामुळं जेव्हा बाबांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका दिल्या, तेव्हा ते पोशाख करून स्टेजवर यायचे आणि शॉर्ट सुरू व्हायच्या अगोदर बाबा त्यांच्या पाया पडायचे. व्यक्ती म्हणून नाही, शिवाजी महाराज म्हणून. आणि म्हणून बाबांच्या नावाने पुरस्कार द्यायचं ठरलं. आणि ते चांगले चित्रकार होते. आणि जवळजवळ त्यांचं मला असं वाटतंय त्यांनी त्यांच्या बऱ्याच पुरस्कारांना, साधी माणसासारख्या पुरस्कारांना वगैरे, चित्रपटांना शासनाचे पुरस्कार मिळाले. त्यामुळे एक मोठं व्यक्तिमत्व. परत 2 जूनला त्यांचा 100 वर्ष पूर्णाचा कार्यक्रम झाला आपल्या बालगंधर्वाला. सूर्यकांत मांढऱ्यांनाच मला पुरस्कार द्यायचा, पण ते आता करायचं काय. मग आमच्या शिवाजीने सांगितलं, शिवाजीराव मांढरेंचे चिरंजीव प्रकाश मांढरे माझ्या शेजारी राहतात. मी प्रकाश मांढरेला फोन केला. म्हणलं, आम्हाला खरं सूर्यकांत मांढरेंचा सत्कार करायचा तुमच्या रूपाने. आज तुम्ही आहात त्यांची, तुम्ही त्यांचा वारसा चालवता. तेव्हा भाऊ त्यातून एक प्रकाशराव, त्याचा वारसा तुम्ही चालवता. त्यांचं चित्रकलेचं प्रदर्शन वगैरे सगळं, त्यांचं संग्रहालय सगळं ते सांभाळतात. त्यांनी 1-2 चित्रपटात कामं पण केली. पण म्हणलं आम्हाला हा पुरस्कार द्यायचा आहे, तो तुम्हालाच द्यायचा आहे, प्रकाश सूर्यकांत मांढरे यांना. त्यामुळे त्यांनीच मान्य केलं. सरांना मी सांगितलं असं मांढरा पुरस्कार होते, मी त्यांना वंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. त्यानंतर एक मनात असं होतं की भारताला ऑलिम्पिकमध्ये, स्वतंत्र भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं विजेतेपद कोणी मिळवून दिलं असेल, ते पैलवान खाशाबा जाधव यांनी. 1952 साली हेलसिंकीमध्ये जेव्हा ती स्पर्धा झाली, ते फ्रीस्टाईल कुस्ती खेळायची. भारताला तेव्हा त्यांनी भाग घेतला आणि त्यांनी पहिलं भारताच्या नावावरचं ऑलिम्पिक विजेतेपद हे खाशाबा जाधवांनी मिळवून दिलं.
आपण त्यांच्या स्मरणात काही म्हणलं एक पुरस्कार द्यायचा. पुरस्कार द्यायचा असताना एकदा मी मागचे 5-6 महिन्यापूर्वी काकांना सहज भेटलो होतो. एका हॉटेलमध्ये आम्ही चहा घेतला होता. डोळेपुढे नावाला काका पवार, परागने सांगितलं का डोळेपुढे नावाला काका पवार. काका पवारांनी इतके, काका पवार कुस्ती संकुल आहेत, त्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी इतके पैलवान तयार केले. आज अनेक महाराष्ट्र केसरी, अनेक हिंद केसरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले. त्यांना स्वतःला 1999 साली शासनाचा अर्जुन पुरस्कार मिळाला आणि देशात परदेशात त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले, अगदी बऱ्याच स्पर्धेमध्ये. असा एक जमिनी वाचणारा माणूस असतात पैलवान काका पवार हे डोळ्यापुढे आले आणि काका पवारांना पुरस्कार द्यायचं ठरलं. काका पवारांना पुरस्कार द्यायचं ठरलं. त्यांना मी भेटलो सुद्धा नाही. त्यांना फक्त फोनवर बोललो, काका असा पुरस्कार द्यायचा. ठीक आहे म्हणजे मान्य केलं. इतका साधा माणूस, आपल्या मराठी मातीतला माणूस, एक पैलवान माणूस आणि मुख्य म्हणजे खाशाबा जाधवच्या पुरस्काराला अगदी शुगर असं नाव ते मिळालं म्हणजे ते काका पवारांचं. त्यामुळे मी काका पवारांना वंदन करतो आणि एक त्यांचं स्वागत करतो. मला वाटतं पुरस्कार ते माझे सगळे झाले. आता फक्त एकच पुढे सांगतो की हे सगळं करत असताना त्यात एकच भावना असते की आपण समाजापुढं काहीतरी आदर्श उभं करावा आणि म्हणून हा आदर्श उभं करत असताना हा पुरस्कार सोहळा आपण तयार करतो. पवारसाहेबांची वाढदिवसाचं निमित्त, परंतु आज पवारसाहेबांची CMD मीटिंग लागल्यामुळे मुंबईला संपूर्ण महाराष्ट्रातील अध्यक्ष त्यांची मीटिंग मुंबईला यायची. त्यामुळे पवारसाहेब म्हणजे मला जमणार नाही आला. हरकत नाही साहेब म्हणलं, तुम्ही प्रोग्राम करून घ्या, काय अडचण नाही. आपण ते माझे दुसरे स्वामी समर्थ, आपण तो प्रोग्राम करून घ्या. माझं प्रास्ताविक संपवताना मी एकच सांगेल, माझं तिसरं पुढचं काम. आज माझ्या मुनाला विचार भाग 4 प्रकाशने मी गेले 5-6 वर्ष रोज सकाळी 4000 लोकांना 3:30 ते 4:30-5 या वेळात माझे शुभसंदेश पाठवतो मी लिहिलेले किंवा मला काय आवडलेले. हे गेले 6 वर्ष झाले. तर 2023 साली मला सरणी सर म्हणले, मनोभाव तुम्ही पुस्तकं काढत नाही. साहेब म्हणून आपली ताकद नाही पुस्तक काढायची, इतके पैसे आपल्याकडे नाही. हा पण मी बोलतो म्हणजे पवारसाहेबांनी, ते पवारसाहेबांची बोलले, पवारसाहेबांनी मान्य केलं पुस्तक काढायचं. त्यामुळे 2023 साली माझा मनोभाव विचार भाग 1 हे पुस्तक प्रकाशित झालं. नंतर 24 साली भाग 2 आणि 25 साली भाग 3 प्रकाशित झालं. हे तिन्ही पुस्तकं केवळ पवारसाहेबांच्या अर्थसहाय्यामुळे झाली. पण ह्या वेळेला भाग 4 करत असताना मला एक व्यक्ती भेटली. त्यांनी सांगितलं, पवारसाहेबांना पैसे घ्यायचे नाही, मी तुम्हाला हे करणार, पैसे देणार, तुम्ही अजिबात पैसे घ्यायचे नाही. आणि ती व्यक्ती पण आता बघा बरोबर आली. काका बसा. ती व्यक्ती आता नेमकी आली. हे आमचे काका गायकवाड, आमचे मित्र. ते म्हणजे पुस्तकाचा सगळा खर्च मी करणार, तुम्ही करायचं, पवारसाहेबांना सांगू नका. पवारसाहेबांनी सांगितलं ठीक आहे म्हणलं, करून काकाला काय हरकत नाही. आणि हा भाग 4 त्यामुळे काकांच्यामुळे आज आपला संपूर्ण आज आम्ही प्रकाशित करतो. हे पुस्तक मी आपल्या प्रत्येक सर्वांना देणार आहे. आणि ह्या प्रति आपण काढत असताना आपल्या सगळ्या प्रोग्राममध्ये पुस्तक वाटतो. आणि आमच्या नवरत्न वृद्धाश्रम आणि स्नेहछाया परिवार बालकाश्रम ह्या आमच्या 2 संस्था आहेत. त्या संस्थेमध्ये आलेल्या प्रत्येकाला आपण ते पुस्तक देतो, भेट म्हणून देतो. आणि काही काय अजून सर आले नाहीत ना, अजून इंग्लिश आलेले नाहीत, तर आपण त्यांना पुस्तक देतो का त्याचा प्रसार व्हावा. त्याचे सुविचार ऐकून मला अशा लोकांनी फोन आले, साहेब आमचा नवरा बायकोतली भांडणं पुस्तकामुळे मिटली. अशी भांडणं होती आम्ही आमची. पण ते काय करते, माझा सगळा मेसेज आला ना ते तुम्हाला त्याला वाचायला देतो. आणि पुस्तकं असतात आणि पुस्तक वाचताना ते फार खुश झाली. असं ते एक कारण काय आहे की आपल्या हे विचार ऐकल्यानंतर काही समाजामध्ये फरक पडावा. बऱ्याच शाळांमध्ये पुस्तक मी वाचलेली. त्यांना सांगितलं, तुमचा जर कधी एक त्रास असेल विनोदाचा म्हणजे याचा म्हणजे मनोरंजनाचा, तर एखादं 1-2-3 पानं वाचून दाखवा. काही शाळांनी पुस्तक वाचून दाखवली मुलांना. काही शाळा तर त्यांच्या बोर्डवर हा सुविचार देतात रोज. माझा घराला सुविचार त्या बोर्डवर असतो. बऱ्याच शिक्षकांना सांगितलं. मुद्दा कुठला असा की आपण जे चांगलं पेरतो ना त्याचे चांगलं उगवलं पाहिजे. आणि म्हणूनच भाग 4चा प्रकाशन होते आपली तास आपण प्रकाशित करतो ते सबने सरांचे असते. मला एक सांगतो, मला लेखक बनवलं सबने सरांनी आणि मला अभियंता म्हणजे सामाजिक कार्यक्रम अभियंता बनवलं पवारसाहेबांनी. त्यामुळे ह्या दोघांचे ऋण ह्याच्या पाठीमागे आहेत. अशा प्रकारे आपण भाग 4 आज प्रकाशित करणार आहोत. आणि हे सगळं प्रकाशित करत असताना आता एक नवीन कल्पना डोक्यात आली, त्याच्याबद्दल सांगतो. भाई वैद्य हे मला मानसपुत्र म्हणायचे. 10 वर्षामध्ये आम्ही दरवर्षी सगळे प्रोग्राम भाईंच्या अध्यक्षतेखाली आणि सकाळचे संपादक मला आरंगले यांचे प्रमुख पाहुणे म्हणून करायचो.
त्या 10 वर्षामध्ये मी दरवर्षी दादांच्या नावाने कोंडव्याला 70-80 महिला आहेत, त्यांना 22 करतो साडी चोळीची. त्यामुळे त्या 10 वर्षामध्ये एकही 22 बाईंनी चुकवले नाही. त्यांनी मला सांगितलं जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत ती मला सोडायचं नाही, 22 तिकडे न्यायचं. तेही खर्च पूर्वी मी करायचो, आणि पवारसाहेब करतात. अशा प्रकारे भाईंचा आता 21 जूनला त्यांचा वाढदिवस आहे. भाईला मी गेले समजूच नाही, मी त्याचा वाढदिवस म्हणतो, त्यांना कधीच स्वर्गीय म्हणत नाही. तर भाई आपल्याला काय नाही. 21 जूनला त्यांचा वाढदिवस आहे. डॉक्टर त्यांचे चिरंजीव डॉक्टर अभिजित वैद्य त्यांनी 21 तारखेला यशवंतजी फाउंडेशन मोठा प्रोग्राम ठेवला. म्हणून मी 28 जूनला रविवारी भाई वैद्य स्मृती पुरस्काराचा प्रोग्राम ठेवला आहे. आणि आम्ही त्याचे जवळ जे पुरस्कार निवडतो, ज्यांनी बाईंच्या खांद्याला लावून काम केले असं निवडतो. त्या पुरस्काराचे आहेत डॉक्टर शामसुद्दीन तांबोळी, अध्यक्ष मुस्लिम सत्यशोधक मंडळ. त्यांना आपण हा पुरस्कार 28 तारखेला देतो. त्याचं तुम्हाला आत्ताच निमंत्रण देऊन ठेवतो. परवा जेव्हा वसंत व्याख्यानपाल ऐकलं, राज ठाकरेंचं भाषण ऐकल्यानंतर डोक्याची कल्पना आली की ती व्याख्यानमाला थोडी जुनी झाली, नवीन व्याख्यानमाला का सुरू करू नये. आणि तसा माणूस आपल्याकडे आज त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र फिरून काढलाय. महिन्यातले 30 दिवसापैकी 25 दिवस हा माणूस महाराष्ट्रात फिरतो. वेळ नाही, काळ नाही, कुठेही. पहाटे 4:30ला येतात आणि लगेच सकाळी 9-10 वाजता प्रोग्राम राहतात. असं व्यक्तिमत्व महाराष्ट्रात दुसरं कुठलंच नाही. साहित्यिक व्यक्तिमत्व नाही, माणुसकी असणारं व्यक्तिमत्व नाही. आणि ते आमचे डॉक्टर श्रीपाल सबनीस. म्हणून मी सबनीस सरांना सांगितलं, सर आपल्याला मनोहारी मैत्री संघातर्फे डॉक्टर श्रीपाल सबनीस व्याख्यानमाला सुरू करायची. आणि सध्या समाजामध्ये जे वैचारिक कमतरता आहे, कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही जर काय अध्यक्षपद राहायचे आणि तुम्ही वक्ते बोलवा, वक्ते शोध कोण करायचे. तर त्यातला पहिला कार्यक्रम या सभागृहात आपण 1 जुलैला करणार आहोत. त्याचे 2 वक्ते ठरलेत, त्याचं नाव सांगत नाही. डॉक्टर श्रीपाल सबनीस व्याख्यानमाला हे आपल्याला कायम चालू ठेवायची. दुसरा कार्यक्रम 2 ऑक्टोबरला आहे, गांधी जयंतीला. त्याला आम्ही फार मोठा माणूस जो सध्या महाराष्ट्र गाजवतोय त्याचा प्रयत्न करतो, त्यांचं व्याख्यान ठेवायचं. असं आपण एक डॉक्टर श्रीपाल सबनीस व्याख्यानमाला आपण सुरू करतोय. तर ते निमंत्रण मी आजही देतो या निमित्तानं. त्यामुळं या दोन्ही निमंत्रणाचा आपण स्वीकार करावा. आज आपण माझं प्रास्ताविक ऐकलं त्याबद्दल आपण सर्वांचे मी आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रोते हो, पाहिलं आज महाराष्ट्र 75व्या भारत स्वातंत्र्याच्या वर्षामध्ये पदार्पण करतोय. परंतु या देशासाठी ज्यांनी विविध क्षेत्रात सात्विकतेने योगदान दिलं त्यांची आठवण करून आपण हे वेगळ्या व्यक्तिमत्वासाठी आपण पुरस्कार ठेवलेले आहोत. आणि असा आगळा वेगळा कार्यक्रम निश्चित पुण्यामध्ये हा पहिलाच होत असेल निश्चितपणे. यासाठी जोरदार मनोहररावांच्या विचाराला आपण दाद देऊया. यानंतर आज मनोहारी विचार भाग 4 हाचा पुस्तक प्रकाशन सोहळा होतोय. मान्यवरांच्या हस्ते आदरणीय श्रीपाल सबनीस सर, प्रशांत दादा आणि सर्व मान्यवरांना विनंती की त्याचं पुस्तक प्रकाशन करावं. याचं वैशिष्ट्य मनोहर कोलते असं वल्ली व्यक्तिमत्व आहे. सकाळी पहाटे 4000 लोकांना तो सुविचार पाठवत असतो ऍट ए टाइम. असे आगळं वेगळं मला वाटतं महाराष्ट्र एकमेव असेल ते म्हणजे मनोहर कोलते. मुळामध्ये ऊर्जा असणारे आणि ऊर्जा क्षेत्रात काम करणारे सर्व व्यक्ती यांच्या प्रेरणेने हा संघ चालत असताना की मनोहररावांनी जी सत्कारार्थी निवडले ते फार अभ्यासपूर्ण याचा आपल्याला निश्चितपणाने आता त्याच्यावर प्रकाश जो झालाच आहे. मी या निमित्ताने आता या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सर्वप्रथम मी आमंत्रित करतो की माननीय विजयकुमार माने, अभियंता महावितरण पुणे यांचा सत्कार श्रीपाल सबनीस सर व प्रमोद आडकर सर यांच्या हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मनोहारी विचार भाग 4 शिवराय आणि संविधान यावरचं पुस्तक आपण
प्रदान करत आहोत. आता खरं दुसरे महत्व मातृभूमी सेवा पुरस्कार जे 5 जणांसाठी निवडलेले आहेत ते विविध क्षेत्रातील मान्यवर आहेत. यामधले खरोखरच ज्यांची पार्श्वभूमी प्रशांत सुदामराव जगताप हे माजी महापौर राहिलेले आहेत. त्यांच्याबद्दल फार बायोडाटा वाचण्याची गरज नाही, कारण एक तत्व ठेवून ज्यांनी आज तत्वाला अधिष्ठान राजकीय पक्षामध्ये लोक पावत चाललेला आहे, विचारधारा बदलून व्यक्ती केंद्रित राजकारण चाललंय, याला तिलांजली स्वतःच्या विचारासाठी ते एक वेगळी भूमिका घेऊन लढत आहेत. असे आमचे स्नेही प्रशांत सुदामरावजी जगताप साहेब, ज्यांचा सत्कार करावा अशी मी विनंती करतो. मग अशी बोलता बोलता प्रशांत जगतापांचं एक वैशिष्ट्य मला फार आवडलं. परवा जेव्हा बागेश्वर महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर टीका केली, एक वेगळ्या भाषेत त्यांच्यावर त्यांनी टीका केली, त्या टीकेचा पहिला निषेध आंदोलन ते आमच्या प्रशांत दादांनी केलं. आणि जेव्हा सबने सरांनी आपले एक प्रोग्राम घेतला तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांना दणकूचे फोन आले, परंतु छत्रपतीसाठी माझा जीव घ्यायला हरकत नाही, मी ते देईल, इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून मगाशी माझ्या बोलताना त्यांचा ते एक वक्तव्य राहिलं होतं. धन्यवाद. आणि सात्विक भूमिका घेऊन लढणारा एक तरुण राजकारण दादाबद्दल निश्चित आम्हाला आदर आहे. याच्यानंतरचा पुरस्कार क्रांतीवीर माननीय मोहनराव पाटील स्मरणार्थ शांतारामजी ढमाले देशमुख यांना देण्यात आहे. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तिसरे पुरस्कारार्थी आहेत माननीय शांता शेळके स्मरणार्थ ज्योतिताई चांदगुडे, ज्येष्ठ कवयित्री, यांचा सत्कार. ज्योत्स्ना चांदगुडे यांचा सत्कार मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ज्योत्स्नाताई MA MPhil मराठी, वसंत कानेटकर यांच्या चरित्रात्मक नाटकांचा अभ्यास त्या माजी मुख्याध्यापिका आहेत. त्यांनी मसापची विविध पदे आणि साहित्य क्षेत्रातली विविध पदे त्यांनी भूषविलेली आहेत. तसेच त्यांच्यावर बरेच कविता संग्रह प्रकाशित आहेत. धन्यवाद ताई. यानंतर चित्र तपस्वी माननीय भालजी पेंढारकर स्मरणार्थ माननीय प्रकाश सूर्यकांत मांढरे यांचा सत्कार करण्यात येत आहे. सूर्यकांतजी मांढरे ज्येष्ठ कलावंत यांचे ते चिरंजीव आहेत. मगाशी मनोहररावांनी सांगितल्याप्रमाणे सूर्यकांतजी मांढरे यांच्या सेवेला कलाक्षेत्र आम्ही मानाचा मुजरा करतो. 5वे आहेत ऑलिम्पिक विजेते मान्य खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ पैलवान काका पवार. काका किसनराव पवार यांची कारकिर्दीचे प्रशिक्षण मार्गदर्शन 1980-2000 पर्यंत पुण्यगुरु हरिश्चंद्र बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली 14 वर्ष प्रशिक्षण घेतले. त्यांच्या आंतरराष्ट्रीय कामगिरी मध्ये बगदादमधील सद्दाम हुसेन कप चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक, दमास्कस मधील आंतरराष्ट्रीय चॅम्पियन मध्ये रौप्य पदक जिंकण्याचा त्यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय सहभागात त्यांनी टोकियो आणि बीजिंग मधील आशियाई चॅम्पियनशिप, तसेच तेहरान, इराक, इराण, सिरिया, जपान, चीन आणि स्वीडन यासह विविध इतर देशामधील चॅम्पियनशिप मध्ये सहभाग घेतलाय. अशा काका पवारांना मनोहारी मैत्र संघातर्फे मानाचा मुजरा. मदनजी जमते ना? पद्मे मॅडम जमते ना? जरा खाली घ्या. कोण आहे? खाली घ्या. भुजबळ साहेब थांबा. थांबा 2 मिनिटं जरा.
एक मिनिट सर शूटिंग सब एक मिनिट शूटिंग माझं म्हणू करतो. खरं तर कुठलाही कार्यक्रम करायचा किंवा म्हटलं तर मनामध्ये चांगलं त्याचं स्फुल्लिंग पेटलं पाहिजे. याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही प्रास्ताविक मनोहर कोलतेंचं ऐकलं. खरं तर हा मनोहर कोलते म्हणजे ध्येयवेडा आणि सातत्याने सेवाभावाने पिछाडलेला हा माणूस आहे की यांनी सातत्याने जे काही समाज चांगलं कार्य करणारे परंतु वंचित आहेत त्यांना एक चांगली समाजावर आणण्याची जी संधी देण्याचे हे मंच म्हणजे हे मनोहारी मैत्री संघ आहे. मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोहररावजींना आजच्या निमित्ताने एक विशेष मनोगत व्यक्त करण्यास मी विनंती करतो. आज महायुतीचे संचालक राजेंद्र पवार साहेबांचा वाढदिवस, त्यानिमित्तानं त्यांचा अभिषेक चिंतन करतोच. परंतु या माणसाने अध्यक्ष अभियंता, मुख्य अभियंता पुणे, अध्यक्ष अभियंता पुणे, संचालक महावितरण मुंबई या काळामध्ये जे काम केलं ना त्याच्यामुळे आतापर्यंत 50 पुरस्कार त्यांना मिळाले. अनेक संस्थांचे, आंतरराष्ट्रीय, केंद्र सरकारचे अशा अनेक 50 पुरस्कार त्यांना मिळाले. त्याचा कळस म्हणून परवा 25 मेला दिल्लीमध्ये एक जागतिक परिषद झाली. त्या परिषदेमध्ये त्यांना ग्लोबल HR लीडर ऑफ द इयर 2026 हा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला. आणि तो सन्मान करताना रशियन फेडरेशनचे अध्यक्ष म्हणजे अध्यक्ष आणि उपायुक्त, आईसलँडचे राजदूत आणि भारताच्या नीती आयोगाचे सदस्य हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते त्यांना तो पुरस्कार दिला, मानाचा पुरस्कार दिला. आपल्यातला एक माणूस, आमचा माझा स्वामी श्रीमंतसारख्या माणसाला या जागतिक लेवलचा पुरस्कार मिळतो हे महाराष्ट्रामध्ये दुसरा कुठला अधिकारी नाही की त्याला इतके पुरस्कार मिळालेत आणि त्याने इतके काम केले. त्याच्या पुरस्कारात स्वरूप फार मोठे मी तुम्हाला सांगत नाही, परंतु साहेबांचा वाढदिवस साजरा करताना असताना या पुरस्कारासाठी त्यांचा सन्मान करायचं ठरलं. आणि म्हणून जेव्हा त्यांना तो पुरस्कार दिला गेला त्या सगळ्या मान्यवरांच्या हस्ते त्याचा फोटोची मी फ्रेम केली आणि ती फ्रेम आज मी साहेबांना पाठवणार आहे. श्रीकांत कांबळे आलेत का? नाही आलेत. तर मी ती फ्रेम आता मी आणि त्यांची शाल हे मी आपल्याला मी एक प्रातिनिधिक स्वरूपात मी सांगतो ना. पवार आहे बस, हा पण पवार आहे, हा चांगला कार्यकर्ता आहे, त्यामुळे त्यांना देतो. पवार साहेबांना द्यायची म्हणून हातात आजच्या आम्हाला पाहुणे मिळाले, फार मोठं व्यक्तिमत्व, आणि त्यांचा सन्मान करायचं मी आता ठरवलं होतं. त्यांना सांगितलेलं नाही काहीच. कारण काय की गेले 35 वर्ष आर्टकट फाउंडेशन आणि रंगसंगत प्रतिष्ठान याच्या मार्फत 1590 प्रोग्राम घेऊन ते आपल्या खर्चाने 1590 लोकांना त्यांनी 1590 लोकांना त्यांनी पुरस्कृत केले. आणि एक वेगळं भारतामध्ये असं उदाहरणच नाही की ज्यांनी 35 वर्ष ही सेवा चालू ठेवली आणि कुठल्याही प्रकारचं काय आठवड्यात 2 दिवस ते प्रोग्राम असतात त्यांचे, आणि ते पुरस्कार ते निवडतात. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या पासून आत्ताच्या सर्व कार्यकर्त्या म्हणजे त्यांच्या स्टेजवर त्यांनी हजेरी लावली. अनेक पुरस्कार असे आहेत त्यांचे की खरोखर म्हणजे त्यांचं आदर्श माता पुरस्कार वगैरे जे आहेत अतिशय सुंदर आहेत. त्यामुळे ह्या माणसाचा आपण सन्मान करावा असं ठरलं, असं मला वाटलं. आणि म्हणूनच आज मी सबनी सरांना विनंती करतो, आपण आडकर सरांचा सन्मान करावा. कोणते या इकडे
मला तिसरा सन्मान करायचा आहे मुनवारी विचार भाग 4, ज्यांच्यामुळे आज आपल्याला प्रकाशित करता आलं, तयार करता आलं, ते आमचे मित्र माणिकराव तथा काका गायकवाड. काकांचं अजून एक वैशिष्ट्य आहे. आमच्या स्नेहछाया परिवार बालका आश्रमाला आणि नवरा वृद्धाश्रमाला हमेशा नेहमी मदत करतात. आजही त्यांनी दोघांना 5,000ची मदत केलेली. त्यामुळं अगोदर आपण काकाचा सत्कार करूया. काकांच्या हस्तेच आणि सगळ्यांच्या हस्ते हे 2 5,000ची पॅकेट आणि झाले मी आमची नवरत्न वृद्धाश्रम पाहणारी आमची अनिता आणि इंग्लिशवर आले नाही, त्यामुळे दोन्ही पॅकेट तुलाच द्या. दोन्ही पॅकेट घेऊन जातील. रोहित पवार का रोहित पवार ही माझी मानस कन्या आहे. त्यानंतर एक पुरस्कार आपल्या मुलांचं कौतुक आपणच करायचं, बाहेरचं कोणी कौतुक करायला येत नाही. असा आमच्या शैलेंद्र बाहेरचा मुलगा नीरज, त्याने परत नाही तो येत नाही, त्याला याचा सत्कार करतो. सांगतो एक मिनिट बोला. तर त्याला BBमध्ये 80% मार्क मिळाले आणि आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत तो पहिला आलाय. त्यामुळे त्याच्या दोन्हीचा ऑफिस घालून त्याचा सत्कार करायला पण आज त्याला ऑफिस सोडलं नाही. त्यामुळे त्याचे वडील आणि आमच्या सहयोगी शैलेंद्र बाहेर सत्कार करायला विनंती करतो. आमच्या अध्यक्ष अभियंता श्री पटकर साहेब यांची मुलगी सुद्धा यावर्षी MBBSला डिटेन्शनमध्ये आली. ते आमच्या रासायनिक सर्कलला अध्यक्ष अभियंता आहेत आणि मुंबईला मीटिंग असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. मुलगी सध्या MDला ॲडमिशन घेतले बारामतीला, त्यामुळे ते पण येऊ शकले नाही. ते सन्मान आम्ही त्यांच्याकडे पोहोचवतो. त्यानंतर एक व्हॉट्सअपला मी एक मेसेज दिला होता, छत्रपती शिवाजी महाराज की जय असा आपण कार्यक्रमामध्ये अगदी बेबीच्या डेटापासून ओळखतो. पण शिवाजी महाराज जन्मावे आपल्या घरात नाही, दुसऱ्याच्या घरात, ही आपली सर्वसाधारण भावना आहे आणि ही भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे. आणि आजच्या काळामध्ये या 10 वर्षाच्या काळामध्ये किती लोकांनी आपल्या नवीन जन्मणाऱ्या बाळाचं नाव शिवाजी किंवा संभाजी किंवा शंभराजी ठेवलंय ह्याचा विश्वास घेतला, आव्हान केलं, त्यांनी मला नाव कळावं, आपण त्यांचा सन्मान करू. असं एक नाव मिळालं, चित्रकार ओंकारराव होते म्हणजे सांगलीचे, त्याचा बंधू रोहित पवार. आज ते रोहित पवार येऊ शकले नाही, त्यांचा सन्मान पाठवून देतो. प्रश्न असा पडतो की आज शिवाजी आणि संभाजी महाराज, शंभू महाराज नाव ठेवून आपल्याला अतिशय हे वाटतं. आम्ही काहीतरी ठेवतो अक्षर जोडून, काहीतरी इकडचं अक्षर तिकडचं अक्षर, काही नाव होतं तसं, काही नाव करतो आणि ते नाव आयुष्यभर त्याला लागतं. परंतु शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज नाव फार महत्त्वाचं आहे. शंभूराजे ठीक आहे, नका संभाजी करू, शंभूराजे करा, परंतु ते कोणी करत नाही. त्यांचा सन्मान मी त्यांना पाठवतो. अशा प्रकारचे हे 5-6 सन्मान मला करायचे होते आणि हे सगळे करत असताना एकच भावना होती की समाजामध्ये आपण चांगलं काहीतरी द्यायचं आणि हे दिलं. तर मी धन्यवाद. मनोहरच्या मनामध्ये सेवाभाव, कृतज्ञता ओतप्रोत भरलेली याचं निश्चितपणाने आपल्याला जाणवतं. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजचे जे पुरस्कारार्थी आहेत त्यामधले ऊर्जाशील अभियंता पुरस्कार 2026 ज्यांना मिळालेला आहे माननीय विजय कुमार माने यांना मी विनंती करतो त्यांनी आपली पुरस्कारार्थी म्हणून मनोगत व्यक्त करा. आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी समर्थ यांना वंदन करून व मनोहरी मैत्री संघ पुणे यांच्या आयोजनाने आज जो मला जो पुरस्कार दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. आणि ह्या पुरस्काराच्या निमित्तानं मी 2 शब्द बोलू इच्छितो. त्यामध्ये जो पुरस्कार दिलेला आहे जो ऊर्जाशील अभियंता, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो
की ही ऊर्जा मला माझ्या सहकाऱ्यांच्याकडून, माझ्या वरिष्ठांच्याकडून व माझे ग्राहक मित्र यांच्याकडूनच मला ही ऊर्जा प्राप्त होते. आणि ह्याच ऊर्जेतून मी माझ्या कामाचा व्याप किंवा काम करण्याची जी प्रेरणा वगैरे जी भेटते ते यांच्याकडूनच मी घेऊन काम करतो. आणि ह्या पुरस्कारासाठी मला तुम्ही नेमून जे माझं कौतुक केलं त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आमचे आधारस्तंभ महावितरणचे संचालक माननीय राजेंद्र पवार साहेब संचालक यांच्या वाढदिवसानिमित्त हा पुरस्कार मिळतोय हे माझं मी भाग्यच समजतो. आणि त्यांच्या प्रेरणेनेच आजपर्यंत आम्ही आमची कारकीर्द चालू केलेली आहे आणि अशीच चालू करत राहू आणि पुढेही असंच काम करत राहू असं मी सांगू इच्छितो. आणि मला 2 शब्द बोलण्यासाठी तुम्ही आमंत्रित केलं त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद माने साहेब. भारतामध्ये आपण भारतीय असून क्रिकेट प्रेमी जास्त आहोत, परंतु ज्यांनी कुस्ती क्षेत्रामध्ये 7 समुद्रापलीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव महाराष्ट्राचं विशेषतः आणि भारताचं केलं ते वस्ताद आदरणीय पैलवान काका पवार यांना मी विनंती करतो त्यांनी आजच्या पुरस्काराच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करावं. काका पवार. आज या काही संमेलनाच्या निमित्ताने आज सत्कारचा कार्यक्रम आज 5 जणाला जे आम्हाला पुरस्कार दिला त्याबद्दल मी मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो. आणि खरोखर जशी आठवण खाशाबा जाधवची मी आमचा जन्म बी नसेल त्या टायमाला त्यांचं मेडल भारत देशाला दिलं स्वतंत्र नसताना. 46ला आपलं स्वतंत्र झाला, ती 48ला पहिल्या ऑलिम्पिक खेळले ती. त्याच्यानंतर दुसरा ऑलिम्पिक 1952ला खेळले. त्याच्यानंतर दुसऱ्या ऑलिम्पिकला 3 ऑलिम्पिक खेळले त्यांनी. त्याच्यामध्ये भारत देशाला एकही मेडल ओरिजिनल कुस्तीमध्ये एकही देशाला मेडल होता आत्तापर्यंत. त्याचं रेकॉर्ड तोडलं लेंडर पेजने कलकत्त्यावाल्याने टेनिसमध्ये. म्हणजे किती दिवसांनी आपण बघतो की एक मेडल आपल्याला आता जरा थोडेसे मेडल जास्त आले. ह्या गेल्या ऑलिम्पिकपासून आपल्याला जास्तीत जास्त मेडल आले. पण अजून परत आपण पाठीमागे चाललोय. पुढं जाण्याचं काही धोरण आपल्यात कुठंतरी आपण कुठं कमी पडतोय हे महत्व सगळ्यांनी खरोखर आज असं वाटलं की काळ बघितला छत्रपतींच्या काळापासून सर्व सांगितलं तर अंगावर शार उठवले की त्या काळात काय असेल आणि ह्या काळात काय आहे. म्हणून आम्हाला तुम्ही जी सत्कार केला त्याबद्दल मी परत एक बार तुमचे सर्वांचे मी आभार मानतो. असंच ऊर्जा मिळावी हीच मी परमेश्वराचा प्रयत्न करतो. तुमचं असंच कार्यक्रम असेच चालत राहू आयुष्यभर. असा दिवस तुमचे कितीक असे कार्यक्रम होत राहू. तसेच सर्वांचा पाठबळ त्यांना आमचा तुम्हाला सदैव तुमच्या पाठीमागे आम्ही तरुण पिढी उभा राहू. ह्यात असे कार्यक्रम मोठे मोठे व्हावे हीच परमेश्वराचा प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. मातृभूमी सेवा पुरस्कार 2026 जो की आपण कला क्षेत्रात दिला त्या सूर्यकांतजी मांढरे यांचे चिरंजीव मान्यजी प्रकाशजी मांढरे यांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण पुरस्कारार्थी मनोगत व्यक्त करा. नमस्कार. हॅलो. नमस्कार. मी आपल्या सर्व श्रोत्यांचे आणि मंचावर बसलेल्या सर्व माझ्या सर्व लोकांचे आभार मानतो. कारण मला मनोहारी विचार या संस्थेकडून
भालजी पेंढारकर पुरस्कार मिळाला याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो. ठीक आहे. धन्यवाद मांढरे साहेब. यानंतर कवयित्री मान्य शांता शेळके स्मरणार्थ मातृभूमी सेवा पुरस्कार 2026 पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवयित्री मान्य ज्योत्स्ना चांदगुडे यांना मी विनंती करतो आज आपलं पुरस्कारार्थी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीपाल सबनीस सर, प्रमुख पाहुणे, रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद आडकर, सर्व पुरस्कारार्थी आणि मनोहरी मैत्री संघाचे अध्यक्ष माननीय मनोहरजी कोलते, त्याचप्रमाणे त्यांची सर्व टीम, या पुरस्कारासाठी आलेले सर्व मान्यवर, या सर्वांना मी वंदन करते. त्याचप्रमाणे शांता शेळके यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करून मी 4 शब्द या ठिकाणी बोलणार आहे. शांता शेळके यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळतोय यानेच मी खूप थरारून गेले. खरं म्हणजे यापूर्वीच एक 15-1 वर्षापूर्वी असा एक थरार मी अनुभवला होता. बाबूराव कानडे हे अत्रे प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत, त्यांनी 15 वर्षापूर्वी मला बोलवलं होतं आणि त्यांनी सांगितलं की आपण अत्रे आणि शांताबाई यांचा दोघांवरचा एक कार्यक्रम करणार आहोत आणि त्यात मंचावर त्या दोघांचं असं व्याख्यान आणि चर्चा, परिसंवाद, प्रश्नोत्तर असा तो कार्यक्रम असेल आणि त्यात शांताबाईंची भूमिका तुम्ही करायची. मला आठवतंय की माझी मैत्रीण इथे आलेली आहे, संगीता सावंत, आणि आम्ही त्यावेळेला त्या प्रॅक्टिससाठी पण गेलो होतो. 1-2 झाल्या सुद्धा, पण काही कारणाने तो कार्यक्रम नंतर काही झाला नाही. पण त्यावेळेला आपण शांताबाईंची भूमिका करणार यांनीच एक थरारक असं वाटलं होतं. कुठेतरी ते वर्तुळ आज या ठिकाणी पूर्ण झालं की मला हा पुरस्कार प्राप्त झाला. खरंच खूपच आनंद झाला की या पुरस्कारासाठी माझी निवड झाली. हे म्हणजे शांताबाईंच्या नावाचा पुरस्कार मिळाला हे एक कारण आहेच, आणि दुसरं कारण म्हणजे मनोहरजी कोलते यांच्याबरोबर श्रीपाल सबनीस सरांनी माझ्या नावाचा विचार केला आणि माझ्या नावाची निवड केली, याचाही मला खूप आनंद झाला. आणि त्याबद्दल मी सबनीस सरांचं खूप मनापासून धन्यवाद देते त्यांना, आणि ललिताताईंनाही या निमित्ताने धन्यवाद देते, कारण या प्रक्रियेमध्ये त्या सुद्धा थोड्याशा सामील आहेत. आपल्याला सबनीस सरांच्या बाबतीत माहीत आहे की अतिशय गुणग्राहक ते आहेत, आणि त्यांनी त्यांचं व्याख्यान ज्यांनी ऐकलं असेल त्यांना माहिती आहे की सभागृहात असलेल्या बऱ्याच लोकांचे ते उल्लेख त्यांच्या गुणांसह करत असतात. म्हणजे कुठेतरी गुण टिपणारे असे ते आहेत, आणि त्यातूनच कदाचित त्यांनी माझी ही निवड केली असावी असं मला वाटतं. किंबहुना माझ्या साहित्याची, माझ्या साहित्यिक कार्याची कुठेतरी त्यांनी दखल घेतली, याचा मला खूप आनंद झाला. शांताबाईंनी अनेक साहित्य प्रकारांमध्ये लेखन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये ललित लेखन आहे, गद्य आहे, पद्य आहे, आणि पद्यामध्ये सुद्धा अगदी कोळी गीतं, भावगीतं, अलवार मुक्तछंद, हायकू, गुलजारांच्या 3 ओळींचं केलेला अनुवाद, त्रिवेणी, असा अनेक विविध पातळ्यांवर त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यांच्यातलंच थोडंफार कुठेतरी माझ्यामध्ये सुद्धा पाझरावं, मलाही ते थोडंसं तसं लिहिता यावं, एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा करेन. आणि हा जो पुरस्कार कोलते साहेबांनी दिलाय, तर ही शाबासकीची थाप असली तरी जबाबदारीची पण एक जाणीव आहे की आपल्याला तसंच काहीतरी कार्य पुढे सुद्धा करत राहायचं आहे. ही जबाबदारीची जाणीव मी कायम ठेवीन. आणि कोलते साहेबांनी सांगितलं की माणुसकी आणि सामाजिक भान आपण ठेवलं पाहिजे. हेच कार्य कायमस्वरूपी मीही करत राहीन असं एक आश्वासन देते, आणि माझ्या कवितेच्या एक 8 ओळी फक्त इथे ऐकवते. मनात नसलं तरी सुद्धा पाय घरी वळतील, मनात नसलं तरी सुद्धा पाय घरी वळतील, थांबायलाच हवं म्हणत हातही हळूच हलतील. मनात नसलं तरी सुद्धा पाय घरी वळतील, थांबायलाच हवं म्हणत हातही हळूच हलतील. तुमचे भाव तुमच्या भावना शब्द माझे असतील, तुमचे भाव तुमच्या भावना शब्द माझे असतील,
माझ्या कुठल्या या कविता तुमच्याच तर नसतील, माझ्या कुठल्या या कविता तुमच्याच तर नसतील. काही कविता डोळ्यातून अश्रू होऊन झरतील, काही कविता डोळ्यातून अश्रू होऊन झरतील. काही कविता हसता हसता अंतर्मुख करतील, काही कविता हसता हसता अंतर्मुख करतील. निरोपाचे क्षण असे येतील आणि जातील, निरोपाचे क्षण असे येतील आणि जातील. माझ्या कविता तुमचे ओठ पुन्हा पुन्हा गातील, माझ्या कविता तुमचे ओठ पुन्हा पुन्हा गातील. शेवट करताना फक्त एवढंच म्हणेन की जेव्हा एखादी स्त्री घरातून बाहेर पडून कार्य करते तेव्हा घरच्यांचा पाठिंबा हा फार महत्त्वाचा असतो. आज या ठिकाणी माझे पती हंसराज चांदगुडे, मुलगा प्रसाद चांदगुडे, सून उल्का चांदगुडे हे सगळे उपस्थित आहेत. हाही एक विशेष आनंदाचा भाग आहे. माझ्या मैत्रिणी प्रभा सोनवणे, संगीता सावंत, स्नेहसुधा कुलकर्णी ह्या सगळ्या ज्येष्ठ मैत्रिणी माझ्या आहेत, त्या इथे आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रतिभाताई पवार, मीनाक्षी नवले आणि ललिताताई ह्या सगळ्या जणी आल्यात, त्यांचेही मी मनापासून आभार मानते. मगाशी करमचे संस्थापक भूषण कटककर होते, मकरंद घाणेकर आले होते, पण लवकर ते काही कामानिमित्त गेलेले आहेत. तसेच आमचे रंगत संगतचे कवी मित्र किंवा काव्य मित्र म्हणेन मी, प्रमोद आडकर हेही या ठिकाणी आहेत. सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि सगळ्यात शेवटी श्रीपाल सबनीस सर आणि कोलते सर यांचे पुनश्च आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद ज्योत्स्नाताई. यानंतर क्रांतीवीर माननीय मोहनराव सबनीस पाटील यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा एकोणीसशे 42 साली मुळशीसारख्या राहामध्ये त्यांना तुरुंगात नेलं आणि येरवड्याच्या तुरुंगामध्ये महात्मा गांधींच्या बरोबरचे 42 ते 45 5 वर्ष तुरुंगात होते. मी त्यांचा सर्वात लहान होतो. मी प्रायमरी टीचर होतो. त्याचा रिटायर होऊन मला 30 वर्ष झाली. माझं वय आता 87. सांगायचं तात्पर्य म्हणून माझा सत्कार केला की त्यांचं मी आभारी आहे. एवढं बोलून मी थांबतो. श्रोतेहो, स्वातंत्र्यानंतर ज्यांचं नाव महाराष्ट्रातल्या राजकीय पटलावर यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मरणात जो पुरस्कार आपण दिलेला आहे ते अगदी तरुण तडफदार पुण्याचे माजी महापौर प्रशांतदादा जगताप यांचं वैशिष्ट्य असं आहे. मला आठवतं 2005 साली मी NIBMला सेक्शन इंजिनियर काम करत होतो. त्यावेळेस दादा कदाचित नगरसेवक होते, परंतु हा माणूस मी जेव्हा जेव्हा फोन करतो तेव्हापासून 2004 ते आज 22 वर्ष झाली. त्यावेळेस ते मला म्हणतात, थेटे साहेब तुमचं नाव मी सेक्शन इंजिनियर सेंट मेरीला तसंच नाव ठेवलेलं आहे. असं एवढा ठसा ठेवून अधिकाऱ्यांशी सन्मानपूर्वक समन्वय साधणारा. आणि आज पाहतो आपण की विकाऊ राजकारण झालेलं आहे. जिकडे पैसे दिले सगळेच म्हणतात काय आहे ते घोडेबाजार, पण कोण कोणाचं करे सगळं आपल्याला रोज मीडिया बघितल्यावर बडे मुद्दे दिसतं लोकमतच्या. परंतु हा वेगळी भूमिका सातत्याने घेतो की अंधश्रद्धा, कर्मकांड, सात्विकता, सात्विक राजकारण कसं असलं पाहिजे
आणि ही यशोगाथा जी आपण बघितली स्वातंत्र्य संघर्षातून मिळालं मित्र. शिका संघटित संघर्षाने मिळालेलं स्वातंत्र्य जपण्याची प्रवृत्ती राजकारणात कमी आहे आणि संघर्षासाठी सातव्या रस्त्यावर येण्याची प्रवृत्ती, त्यात हा वेगळा दीपस्तंभासारखी भूमिका घेणारा आज तरुण माजी महापौर याच्या कार्याला मानाचा मुद्रा आम्ही करतो आणि त्यांना मी आजच्या पुरस्काराच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करण्यासाठी आदरणीय प्रशांत जगताप. नमस्कार. मनोहरी मैत्री संघ पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, ज्यांच्या शुभ हस्ते आज सर्वांनाच या ठिकाणी पुरस्कार दिले गेले, ते माझे मार्गदर्शक, मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलन अध्यक्ष प्राध्यापक श्रीपादजी फडणवीस सर, या मंचावर उपस्थित आदरणीय प्रमोदजी अडकर साहेब, त्याचबरोबर ज्यांनी या संयोजन समितीचं प्रमुखपद भूषवलेलं आहे असं मनोहरजी कोलते साहेब, आमचे कौटुंबिक मित्र मान्य थिटे साहेब, मंचावर ज्यांना आज या ठिकाणी सन्मानित केले जाणार आहे अशा चांदगुडेताई, विजयकुमारजी माने, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी मुळशी स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभाग घेतला असे शांतारामजी डमाले देशमुख, यांचं कुस्ती क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं असं नाव आहे. त्यांनी महाराष्ट्राला, देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कुस्ती क्षेत्रामध्ये कायम पुण्याचा ठसा उमटवला असे काकासाहेबजी पवार, सर्व सन्मान्य मंच, आदरणीय ललिताताई, उपस्थित मंडळी भगिनी, सर्वप्रथम मी मनोहरी मैत्री संघ तथा त्यांच्या सर्व संयोजन समितीचे मनापासून आभार मानतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं आणि या ठिकाणी सन्मानित सुद्धा केलं. पुण्यात ज्यांनी MSCBचा सी म्हणून कामकाज केलं आणि आज राज्याचे संचालक आहेत, आज राजेंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम केला, त्याच्यामुळे त्यांनाही वाढदिवसाच्या मनोभावक हार्दिक शुभेच्छा. इथं मांढरे साहेब माझ्या भागातले नागरिक आहेत आणि सुरेखांजी मांढरे साहेबांची चिरंजीव, त्याच्यामुळं तुमचं सुद्धा अभिनंदन की तुम्हाला या ठिकाणी पुरस्कार मिळाला. अर्थात पुरस्काराचं नाव मातृभूमी सेवा पुरस्कार, त्याच्यामुळं हा पुरस्कार मिळाल्यानंतर जबाबदारीची जाणीव जास्त आहे. पुरस्कार मिळाल्याचा आनंद असतो, पण त्याचबरोबर हा पुरस्कार देत असताना आपलं काही मागचं काहीतरी थोडं काम, कारण की जास्त झालेलं नाही, थोडंफार काम पाहून दिलं याचा अर्थ आपल्याकडून मोठ्या कामाची अपेक्षा आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. त्याच्यामुळे मातृभूमी सेवा पुरस्कार हा प्रत्येकजण आपापल्या परीने या मातृभूमीची सेवा करत असतो. अलीकडचा काळ हा खूप वेगळा आहे. मातृभूमीच्या सेवेच्या संदर्भामध्ये जाणीव नव्या पिढीला करून द्यावी लागेल अशी परिस्थिती आहे. जी मधल्या काळातली पिढी जी साधारणतः 40 ते 50 आहे, त्याच्यानंतर खाली 30 ते 40 मध्ये आहे, पुढे मग 20च्या आसपास तर मग खूप विचाराच्या मध्ये खूप वेगळ्या बाजूला गेली, कारण की त्यांच्या अलीकडच्या काळातली मातृभूमीची सेवा, मातृभूमीच्या संदर्भातला विचार, राष्ट्रभक्ती ह्याच्या संकल्पना किंवा एकूणच सगळ्या संदर्भातला एक वेगळ्या प्रकारचा आभास त्यांच्या मनात निर्माण झालेला आहे. त्या संदर्भामध्ये काम करेल तितकं कमी असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आम्ही जे राजकारणी मंडळी आहोत, मी सुद्धा वयाच्या 48व्या वर्षी आज या ठिकाणी तुमच्यासमोर बोलायला उभा आहे. माझ्या स्वतःच्या वैयक्तिक म्हणजे कारकिर्दीला 27 वर्ष झाले. आम्ही जेव्हा आलो त्यावेळेस कुठेतरी पदावर आल्यानंतर पैसे कमवायचे, भ्रष्टाचार करून आपलं घर सजवायचंय अशा विचारानं कधीच आलो. आपल्याला कर्तृत्व करून दाखवायचंय. ज्या समाजाने आपल्यासारख्यांना या ठिकाणी आपल्या कुटुंबाला किंवा आपल्या एकूणच सहकार्यांना खूप चांगल्या पद्धतीने या समाजात वावरण्याची संधी दिली, त्या समाजाला आपण काहीतरी द्यायला पाहिजे. त्या समाजासाठी उद्या पुढच्या काळामध्ये अगदी स्मरणात राहील अशा प्रकारचं कामकाज करावं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं आणि मी राजकारणात आलो. आणि मला या गोष्टीचा नेहमी निश्चित आनंद आहे की आजपर्यंत तरी ज्या गोष्टीमुळं मी माझं शहर विकलंय, मी माझ्या राज्याच्या किंवा देशाच्या प्रती काहीतरी चुकीचं कामकाज केलंय असा एक सिंगल सुद्धा विचार आज माझ्या मनात नाही. कारण की असं चुकीचं एकही काम नाही की ज्या कामामुळे मला काहीतरी असं वाटेल की नाही आपण काय मातृभूमी सेवा पुरस्कार घेण्याच्या लायकीचे किंवा पात्रतेचे नाही. अर्थात तो पुरस्कार अजून मी त्या पात्रतेचा नाही, पण असं चुकीच्या कामाच्या संदर्भामध्ये आजही तो विचार नाही, उद्या सुद्धा येणार नाही याची माझ्यासारख्याला खात्री. कारण की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज वाचलेत, आम्ही छत्रपती संभाजी महाराज वाचलेत, आम्ही राजमाता जिजाऊ वाचल्यात, आम्ही या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले वाचलेत, आम्ही या ठिकाणी लोकमान्य टिळक वाचलेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचलेत, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब वाचलेत, अगदी वसंतरावजी नाईक साहेब वाचलेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी अगदी मागच्या 6 महिन्यापूर्वीपर्यंत मी सन्मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांच्याबरोबर त्यांच्या हाताखाली कामकाज केले मार्गदर्शनासाठी.
खाली काम केले. ज्या मंडळींनी या राज्याला, या देशाला वेगवेगळ्या सेक्टरमध्ये किंवा सगळ्या क्षेत्रामध्ये खूप काही दिलेलं आहे, अशा नाही का एकूणच विचारधारा, त्यांची मूल्य या संदर्भातले खूप नाही का वाचन करता आलं, त्या संदर्भामध्ये काही विचार घेऊन पुढे जाता आले. त्याच्यामुळेच कुठेतरी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये चांगली कामं करता आली असं माझ्या वाटतं. जो तो आपापल्या पद्धतीने आजही म्हणजे आपण मूल्य का जपावी, तर कारण की मूल्य जपणारी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वेगवेगळी मंडळी आणि त्यांच्याकडून काहीतरी आदर्श घ्यावा आणि मग पुढे जावं. कारण की माझ्या दृष्टीने आजही या देशातला जो गरीब शेतकरी आहे, म्हणजे माझ्यासारखी राजकारणामध्ये मूल्य का जपावी, तर त्या शेतकऱ्याकडे बघून जावं. कुणाकडे बघावी? ज्या जिवंत आहेत, अगदी 1 एकर 2 एकर शेती, 50 एकर 100 एकर नाही, 2 एकर 1 एकर, काहींची तर अर्धा एकर आहे, आणि जे आजही कुठेही नाही का एकूणच आपल्या म्हणजे कशी शेतीची नाही का सेवा आहे, किंवा म्हणजे काय काळ्या मातीची नाही का सेवा आहे, काळ्या आईची जी सेवा आहे ती करत असताना आजही ती शेती न विकता कामकाज करतात. माहिती आहे की खूप कमी उत्पन्नावर आपलं घर चालवावं लागतं, पण त्या ठिकाणी ती आजही जी टिकून आहेत ती नाही का या ठिकाणी मातृसेवा आहे. ती या ठिकाणी नाही, या ठिकाणी मूल्याची संदर्भातली किंवा विचारधारेच्या संदर्भातली कुठल्या प्रकारची कॉम्प्रोमाइज नाही. त्याचं कारण आहे की त्या शेतकऱ्यांचं ठरवतो तो विकून शहरात येऊ शकतो. त्या शेतकऱ्यांचं ठरवलं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स वापरायचे, वेगवेगळ्या प्रकारचे युरिया वापरायचा आणि त्या ठिकाणी भरमसाठ उत्पन्नाचं नाही का त्या ठिकाणी कुठेतरी अन्नधान्य पिकवायचं, तर तो करू शकतो. पण त्याला माहिती की मला हे चुकीचं करायचं नाही, कारण की लोकांच्या जीवनाशी मला खेळायचं नाही, त्यांचं शरीर मला बिघडवायचं नाही. त्यामुळे तो शेतकरी जर मूल्य जपून नये तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी का मूल्य जपू नये? या ठिकाणी देशाच्या सीमेवर जी मंडळी 6-6 महिने वर्षभर कामकाजाला असतात, सियाचीनला असतात, काश्मीरमध्ये असतात, त्यांना प्रलोभन येत नाहीत का? तर 100% येतात. तर त्या संदर्भामध्ये मला माझं कुटुंब चालवण्यापेक्षा माझ्या दृष्टीने माझ्या देशाची सेवा, या देशासाठी उद्या मला बलिदान करायची जरी नाही का वेळ आली तरी मी ती करेल, अशा प्रकारचे जो विचार त्या सैनिकाच्या किंवा त्या अधिकाऱ्याच्या मनात असतो, तर ते जर त्या कडाक्याच्या थंडीत -20 टेम्परेचरला जर नाही का या ठिकाणी देशसेवा आपल्या मनात, आपल्या शरीरात जिवंत ठेवत असतील तर राजकारण्यांनी का ठेवू नये असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा कामकाज करण्यासाठी या पुरस्काराचा किंवा या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये या पुण्याची, महाराष्ट्राची, देशाची सेवा करण्यासाठी या पुरस्काराचा ही ऊर्जा निश्चित माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळेल. बोलते साहेबांनी म्हटले तसं बरोबर आहे की विचाराच्या संदर्भामध्ये काहीतरी नाही का निर्णय घ्यायचे असतात, त्या संदर्भामध्ये फार काय बेरीज वजाबाकीचा विचार करायचा नसतो. आता मधल्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये बागेश्वर बाबा नावाच्या माणसाने खूप वेगळ्या पद्धतीने टिप्पणी केली, आणि मला माहिती नाही की राज्यातल्या, शहरातल्या, देशातल्या लोकांनी, खूप कमी लोकांनी त्या संदर्भामध्ये त्या सर्व निषेध व्यक्त केला. अगदी 2 ओळी लिहिल्या असतील किंवा 2 ओळी ट्विट केल्या असतील, तर त्याच्या पलीकडे रस्त्यावर उतरायची त्यांनी काही धमक दाखवली नाही. आम्ही उतरलो, आम्ही त्यांना काळं फासलं, आणि लपवाछपीचं काही नाही. सगळ्या सोशल प्लॅटफॉर्म, मी सोशल प्लॅटफॉर्मवर ऍक्टिव्ह असतो, जास्त ऍक्टिव्ह असतो, त्याच्यामुळे त्या ठिकाणी ती पोस्ट केली. आणि पोस्ट केल्यानंतर मलाही नव्हतं माहिती, जनरली आमच्या सगळ्या जे काय वेगवेगळ्या पोस्ट असतात अगदी खूप हाय साईड असल्या तरी एक साधारणतः 20-22 हजार लाईक्स येतात किंवा एक 100-150 नाही का शेअर होतात. आणि मी साधारणतः सर 4-5 दिवसांनी पाहिलं तर जवळजवळ 80,000 लाईक्स होते आणि 68,000 त्यावेळेस 57 नंतर आता नंतर जास्तीचे 68,000 शेअर झाले त्या पोस्ट. माझ्यासारखं तो या ठिकाणी आश्चर्य होतं की ह्या कशा काय झाला. आणि ते झाल्यानंतर साधारण 3ऱ्या दिवसापासून मग मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या भागातून मग धमक्यांचे फोन चालू आहे की आमचं बागेश्वर बाबा आमचा दैवत आहे, तुम्ही त्यांच्या तोंडाला काळं बसलं, चपलीचा हार घातला, त्यांना जोडे मारले. माझ्या महाराजांपेक्षा, माझ्या मातृभूमीपेक्षा कुणी मोठं तो बाबा असणार कोणी. आणि मग त्या संदर्भामध्ये मी काही पोलीस संरक्षण मागितलं नाही. तर म्हणजे फोन कॉल आले, व्हॉट्सअप कॉल आले, व्हॉट्सअपवर मेसेज आले, टेक्स्ट मेसेज आले, तुम्हाला गोळ्या घालू, तुम्हाला मारून टाकू, अमुक करू. ते आजही मी त्या संदर्भामध्ये पोलिसांना फक्त पाठवून ठेवले, कारण की उद्या पोलिसांनी हा आक्षेप नको नोंदवायला की तुम्हाला धमकी आली होती, उद्या काही चुकीचं घडलं, पोलीस संरक्षणात फिरायचं नाही. अगदी मी मागची 16 दिवस बाहेर होतो, त्याच राज्यांमध्ये गेलो ज्या राज्यांमध्ये मला धमकी आल्या, पण मी एकट्याने प्रवास केला. माझ्या आयुष्यातला मागच्या 16 दिवसातला 16 पैकी 8 दिवसाचा प्रवास हा एकट्याचा पहिला, नाही तर माझ्यावर 2-5 लोक असतात आणि मित्रपरिवाराला घेऊन फिरायची सवय माझी. त्यामुळे मी फिरलो आणि त्या पोस्ट जिथं जाईल तिथं त्या पोस्ट केल्या, कारण की मी इथं आलोय, मी आहे, अशा प्रकारच्या पोस्ट केल्या. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी तोच बाणा आपल्याला दिला ना, या ठिकाणी छातीचा कोट करून या ठिकाणी लढायचं. त्याच्यामुळं त्या संदर्भात अशा पद्धतीने निश्चित नाही का या ठिकाणी आतापर्यंत मार्गक्रमण करत आलो. जाता एक किस्सा सांगेल. आपल्या मूल्यावर, या मूल्याच्या संदर्भामध्ये कधीही प्राधान्य होणार नाही, काळजी घ्यायची. तो माणूस कितीही मोठा असला तर त्या ठिकाणी ज्या शहरांनी, ज्या राज्यांनी, ज्या देशांनी आणि ज्या विचारवंतांनी माझ्यासारख्याला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले, त्यांना या ठिकाणी त्यांच्या समोर उभं राहताना
किंवा त्याच्या प्रतिमेसमोर उभं होत असताना, नतमस्तक होत असताना कधीही मी या ठिकाणी कॉम्प्रोमाइज केलं अशा प्रकारची भावना होऊ नये, अशा प्रकारचा आजपर्यंत तरी माझं मार्गक्रमण किंवा तो प्रवास राहिलेला आहे. व जाता जाता एक किस्सा सांगेल की मी पुण्याचा महापौर होतो. 2016-17ला महापौर असताना स्मार्ट सिटी नावाची एक संकल्पना आणली, ती जी फसवी निघाली आताच्या सरकारची. आणि त्या 100 स्मार्ट सिटीमध्ये पुणे शहराचा समावेश होता, 2 नंबरला अख्ख्या देशामध्ये. आणि त्या 100 स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ हा पुण्यात घ्यायचा ठरला. आम्ही कार्यक्रमाच्या संदर्भात राज्याचे आताचे मुख्यमंत्री, त्यावेळेस मुख्यमंत्री होते व्यंकय्या नायडू, त्यावेळेस राष्ट्रपती नव्हते, त्यावेळेस नगरविकास मंत्री होते, पालकमंत्री स्वर्गीय गिरीशजी बापट साहेब होते. आम्ही सगळे एकत्रित बसलो, कार्यक्रमाची एकूणच सगळे आखणी झाली आणि कसं कसं राहील काय सांगितलं. आणि कार्यक्रमाच्या 2 दिवस अगोदर मात्र तरी तो कार्यक्रम पुणे शहरात होता, पुणे महापालिकेचा कार्यक्रम होता. आणि त्या 2 दिवस अगोदर ज्याच पत्रिका मिळाल्या त्याच पाहिले, त्याच पुणे महानगरपालिकेचं त्याच्यात नाव होतं. पुण्याचा, माझ्या दृष्टीने प्रशांत जगताप हा महत्वाचा नाही, तर पुण्याचा महापौर हा महत्वाचा आहे. आणि महापौर पुणे हे नाव त्या पत्रिकेत नव्हतं. मग त्या संदर्भामध्ये मी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या संदर्भात प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यास फडणवीस साहेबांचा मला कॉल आला की तुम्हाला त्रास होईल, तुम्ही राष्ट्रप्रमुखांच्या विरोधामध्ये स्टँड घेतलेला आहे, मला वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा त्रास होईल, तुम्ही हा बहिष्कार मागे घ्या. त्यास रश्मी शुक्ला माझ्या माहितीप्रमाणे पुण्याचे कमिशनर होत्या, कलेक्टर सौरव राव होते, त्यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही काय करताय, देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात तुम्ही जाताय, असं करू नका, तुमच्या प्रत्येक हालचालीवर पंतप्रधान कार्यालयाचं लक्ष आहे. आणि मी त्या संदर्भात सांगितलं की मी बिलकुल त्या संदर्भात कॉम्प्रोमाइज करणार नाही. कारण माझ्या दृष्टीने प्रशांत जगताप हा खूप छोटा आहे. माझ्या शहराला जर त्या पत्रिकेतून वगळलं जात असेल तर तो माझ्या शहराचा अपमान आहे. ज्या शहरांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊंचं एकूणच नाही का मार्गदर्शन, लोकमान्य टिळक पाहिले, महात्मा ज्योतिबा फुले पाहिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या शहरात काही काळ वास्तव्य करून गेले. त्या शहरात बाळकृष्ण या ठिकाणी म्हणजे गोखलेंचा नका या ठिकाणी खूप नका वारसा आहे. त्या सगळ्या गोष्टींमध्ये जर ती प्रतारणा होत असेल तर प्रशांत जगताप या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करणार नाही. आणि शेवटी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माफी मागावी लागली, पत्रिकेत बदल करावा लागला आणि मग प्रशांत जगताप त्या कार्यक्रमात सहभागी झाला. हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण आपल्या मूल्यावर या ठिकाणी कायम असलो तर समाज त्याची नोंद घेतो आणि आणि जर मूल्य नका जोपासायचे तर त्याची किंमत मोजावी लागणार. हे कायम तुम्ही माइंड ठेवला पाहिजे, नाही तर सगळं सोपं आणि आरामशीर मिळत नसतं. त्याच्यासाठी किंमत मोजायची तयारी असती तरच त्या संदर्भातला तो सन्मान, त्या संदर्भातलं नाव मिळतं. आणि ते पुढच्या काळात सुद्धा पुण्याचं, या राज्याचं, महाराष्ट्राचं, देशाचं नाव कुठे कमी होणार नाही याची काळजी प्रशांत जगताप नक्की घेईल. शब्द या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. श्रोते हो, स्वातंत्र्याला 75 वर्ष झाल्यानंतर जे आता कार्यक्रम फार उंचीवर आपण वैचारिकदृष्ट्या नेलेला आहे की खरं भेटलं स्वातंत्र्याचं क्रेडिट सगळे राजकारणी घेतात. मी म्हणतो ते खोटं आहे, कारण आजकाल विकाऊपणा जो बघतो आहे त्यावरून आपल्याला हे पटत आहे. परंतु खरं योगदान आदरणीय श्रीपाल फडणवीस सर, हे ज्येष्ठ 75 वर्षापैकी सरांचं वय आहे, मोठे साक्षर मार्गदर्शक तुम्ही आमच्या तरुण पिढीचे आहात. समाज सुधारकांचं सगळ्यात जास्त योगदान आहे असं मी मानतो, किंबहुना सर्वजण निश्चितपणाने मान्य आहे. पण या पुढच्या काळात मग समाजात थोडासा बधीर झालाय का असं कुठेतरी वाटतं. म्हणून आजच्या या चांगल्या विचार मंथनामध्ये मला काय माहित नाही, मगाशी प्रशांत दादांनी जे बागेश्वर महाराज किंवा खरात अशी जी प्रकरणं बाहेर आहेत, वेगवेगळे माफिया, आता तर पेपर फोडण्या शिक्षण क्षेत्रात पण झाले आहेत, यांना शिक्षा कठोर होतच नाही. कुठेतरी पॉलिटिकल विल पॉवर कमी पडते. मग पॉलिटिकला कोणी घडवतं, निवडून तर आपणच दिलंय, पुन्हा समाज मन कुठेतरी असं माझी धारणा आहे. म्हणून या समाज सुधारकांच्या या कार्याला पुन्हा एकदा मानाचा मुद्रा. मी ज्या 2 ओळी मला आत्ता आठवतात की काहीतरी एक प्रेरणादायी 2 ओळी आहेत सर. उषकाल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. हे मला असं वाटतं की पुन्हा एकदा समाजमन या दिशेनं गेलं पाहिजे. म्हणून तुम्ही सगळेजण फार मोठे या आजच्या प्रसंगात साक्षीदार आहात. ह्या 2 ओळी सर्वांनी मिळून म्हणूया असं मला तरी वाटतं, कारण एवढा मोठा दीपस्तंभ साहित्यिक जो स्पष्टपणे परखड मानवतेचे महाराष्ट्र फक्त आणि फक्त श्रीपाल सबनी असू शकतो, त्यांच्या साक्षीने जर ह्या 2 ओळी आपण सर्वांनी म्हणाल्या, कारण ह्या सभागृहामध्ये बरेच आजोबा आहेत सर, आजोबा आहेत आणि नवीन पिढी आहे, हा विचार कुठेतरी सगळ्यापर्यंत जाईल. पुन्हा एकदा म्हणूया, उषकाल होता होता अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. धन्यवाद. ही स्फुल्लिंग घेऊन आपण जाणार आहोत.
याच्यानंतर मी आमंत्रित करतो की गेली 35 वर्ष साहित्याची संपदा विविध क्षेत्रातील लोकांच्या सत्कार समारंभ नेण्याची प्रक्रिया राबवणाऱ्या रंगत संगत प्रतिष्ठानचे आमचे प्रमुख पाहुणे आदरणीय ॲडव्होकेट प्रमोद आडकर सरांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करा. मार्गदर्शन करायला डॉक्टर श्रीपाल सबनीस सर इथं आहेत. मी आपल्या थोडक्यात माझे विचार आपल्यासमोर ठेवणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे हयात अध्यक्ष. हयात हे पेटंट माझं आहे बरं का, माहिती आहे ना काय सबनीस सर, बरोबर आहे ना. हयात अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस सर आज ज्यांना पुरस्कृत केलेलं आहे ते शांताराम धमाले देशमुख, प्रकाश सूर्यकांत मांढरे. मी प्रकाशरावांना सांगितलं सूर्यकांत काकांचे आणि माझे घरचे संबंध. प्रशांतराव सूर्यकांत मांढरे चंद्रकांत मांढरेंची पहिली मुलाखत प्रभाला आठवत असेल तर स्नेहसदनमध्ये रंगत संगत प्रतिष्ठाननी घेतली. 95-96 साल असेल ते. गेले 35 वर्षापेक्षा जास्त काळ मी हे काम करतोय. म्हणजे जवळजवळ माझं जुनं घर होतं त्यावेळेलाही सूर्यकांत काका माझ्या घरी आले. त्यांचे माझे घरचे संबंध होते, अनेकांचे संबंध होते. त्यामुळं हे प्रकाश सूर्यकांत मांढरे वस्ताद काका पवार, तुमचं नाव आम्ही ऐकत आलेलो आहे कायमस्वरूपी, लहानपणापासून ऐकत आलेलो आहे. आमची मैत्रीण साहित्यदीपचे अध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे आणि आमचे ज्येष्ठ स्नेही प्रशांतदादा जगताप. आपलं कार्यकर्तृत्व खरंच मोठं आहे. आणि आपण जे काही मगाशी सांगितलं की बागेश्वर यांनी जे काही विधान केलं त्यांना कसे आपण धडा शिकवला, हा याची गरजही आहे ऑफकोर्स. आपण जे केलं ते एक पवित्र कार्य केलं असं मी या व्यासपीठाने या सभागृहात आवर्जून सबनीस मॅडम आहेत. त्याच्यानंतर आमची जुनी मैत्रीण स्नेहसुधा कुलकर्णी आहे. आणि एक महत्वाचं म्हणजे आमच्या रंगत संगत काव्य विभागाच्या संचालिका प्रभा सोनावणे आहेत. अनेक कवयित्री आहेत. मित्रांनो, 2-3 मिनिटात माझं मनोगत व्यक्त करणार आहे, कारण आपण सर्वजण यांचे विचार ऐकायला इथं उत्सुक आहोत ते डॉक्टर श्रीपाल सबनीस सर. त्यामुळे मी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतो. आज या व्यासपीठावर उभा राहताना मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतोय, कारण आज आपण अशा व्यक्तींचा गौरव करण्यासाठी एकत्र आलो आहोत ज्यांनी आपल्या कार्याने समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणलेलं आहे. पुरस्कार हा केवळ सन्मान नसतो. पुरस्कार हा केवळ सन्मान नसतो, तो एखाद्या व्यक्तीच्या अथक परिश्रमांचा, समर्पणाचा आणि समाजाप्रती असलेल्या निष्ठेचा गौरव असतो. आज येथे उपस्थित असलेले सर्व पुरस्कारार्थी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून समाजासाठी एक प्रेरणास्थान बनलेले आहेत, असं मी आवर्जून माझं मत व्यक्त करतो. मित्रांनो, यशाचा मार्ग काही सोपा नसतो. यशाचा मार्ग यश इतकं सहज मिळत नाही. यशाचा मार्ग सोपा नसतो, त्यामध्ये संघर्ष असतो, मेहनत असते, अनेक अडचणींवर मात करण्याची जिद्द असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे समाजाकरता काहीतरी चांगलं करण्याची प्रामाणिक इच्छा असते. या सर्व गुणांचे उत्कृष्ट उदाहरण या सर्व पुरस्कारार्थींनी आपल्या कार्यातून दाखवून दिलेलं आहे. आजच्या काळात समाजाला अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वांची गरज आहे. आपल्या कार्यातून त्यांनी सिद्ध केलंय की प्रामाणिक प्रयत्न, चिकाटी, समाज हिताची भावना असेल तर कोणतंही ध्येय अशक्य नाही. त्यांचं कार्य केवळ त्यांच्या कुटुंबाचा किंवा संस्थेचा अभिमान नाही, तर पूर्ण ते समाजासाठी गौरवास्पद आहे. मी या सर्व पुरस्कारार्थींना मनपूर्वक अभिनंदन करतो, सर्वांचं अभिनंदन करतो. हा पुरस्कार आपल्या कार्याची पोचपावती आहे, पण त्याबरोबर भविष्यात आणखी मोठी कामगिरी करण्याची प्रेरणा आहे. आपण केलेले कार्य अधिक व्यापक स्वरूपात समाजापर्यंत पोचवावे आणि आपल्या यशातून अनेक युवकांना प्रेरणा मिळावी ही मी अपेक्षा व्यक्त करतो. आजचा हा सन्मान आपल्या कर्तृत्वाचा सन्मान आहे.
आपण सर्वांनी असंच प्रगती करत राहावं अशी इच्छा व्यक्त करतो. मला या कार्यक्रमामध्ये आवर्जून मनोहर कोलते यांनी बोलवलं याबद्दल आनंद समाधान व्यक्त करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय रमाई, जय संविधान. आज जे 5 पुरस्कार झाले त्यांच्या कुटुंबातलं एक व्यक्तीच उपस्थित आहेत. ते म्हणजे क्रांतीवीर मोहनराव सबनीस पाटील यांच्या सुनबाई आणि आमच्या भगिनी ललिताबाई सबनीस. मला असं वाटतंय त्या मोहनराव पाटलांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबाचा सन्मान व्हायलाच पाहिजे. म्हणून मी ललिताबाई विनंती करतो आपण स्टेजवर यावं. तुम्ही करायचं मला आवडेलच. मैत्री- माझी इच्छा होती की- मैत्री- मैत्री सत्कार माझी करायचा. इच्छा होती की मला पुरस्कार मिळताना ते आज द्यायला हवे होते. या पुढे सरांच्या जवळ हे घ्या. सरांजवळ. एक मिनिट थांबा. पण तुम्ही यावं असेल. काय करताय ना बाय? श्री निगडे 14 वर्षाचा श्री निगडे. यानंतर एक व्यक्ती आपण मगाशी आली फार जवळची जाणता राजा पवार साहेबांच्या सुविध पत्नी प्रतिभाताई पवार यांचा भाषा अनिकेत शिंदे इथे आलाय. अनिकेतला विनंती करतो पुढे. अनिकेतला पुस्तक घेऊन सरांनी सन्मान करावा. पुस्तक घेऊन. माणसाने किती प्रामाणिक असावं याचं उदाहरण एक करेक्शन अनिकेत नाही संकेत. संकेत 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 संकेत. तर एक उदाहरण या कार्यक्रमासाठी मला फोन आला. मी जुन्नरहून येतोय. आमचा वरिष्ठ तंत्रज्ञ आहे आणि राव जुन्नरहून खास सकाळी 9 वाजता इथे आलात मला या प्रोग्रामला यायचं म्हणून. आणि येई वरती आणि राव इकडे सर त्याला एक पुस्तक द्या. यानंतर आजचं सूत्रसंचालन फार सुंदर करणारे आमचे मित्र प्राध्यापक अभियंता भागवत तेडे यांचा सन्मान सरांनी करावा ही विनंती करतो. या पुढे. श्रोते हो, आपण ज्या प्रेमापोटी आलात खरं तर नेहमी आत्मा आपले श्रीपाल सबनीस सर असतात, जे की परफेक्टपणे आणि हृदयाला भावणार आणि जनतेला हवा असणार मानवतेला जे काही शाश्वत जीवन पद्धती आणि काय हवं आजच्या काळात कलियुगात टिकाऊपेक्षा विकाऊच्या बाजारामध्ये टिकाऊ असणारे एक व्यक्तिमत्व आणि ज्यांचे विचार आपल्याला ऐकणं त्या आदरणीय श्रीपाल सबनीस सरांना मी वंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. मराठी संस्कृती विकसित व्हावी, सुरक्षित राहावी. मराठी संस्कृतीनं भारतीय संस्कृतीला आणि विश्व संस्कृतीला मूल्यात्मक योगदान द्यावं या अत्यंत प्रामाणिक हेतूनं निस्वार्थपणानं मनोहर मैत्री संघ या नावाची संस्था स्थापन करून कृतिशील अशा प्रकारचं पुण्य पेरणारे मनोहर कोलते आणि त्यांचे सर्व मित्र, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे मित्र, 35 वर्ष रंगत संगत आणि आडकर फाउंडेशन ही संस्था इमानदारीनं आणि दूरदृष्टीनं कलावंत, साहित्यिक, विचारवंत, सेवा आणि कृतिशीलतेच्या अटीमध्ये चालवणारे ॲडव्होकेट प्रमोद आडकर, या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले विविध क्षेत्रातील मान्यवर, कृतिशील अशा प्रकारचे योद्धे, आमचे मित्र, राजकारणाच्या क्षेत्रातील अत्यंत पवित्र आणि विधायक योगदान देणारे
आणि पुणे महानगरपालिकेचे महापौर म्हणून पद भूषवणारे आणि कृती करणारे, इतिहास घडवणारे आमचे प्रशांत जगताप, शांताबाईच्या पुरस्कारांना सन्मान झालेल्या आणि तितक्याच उंचीला आपलं कर्तृत्व नेऊन पोहोचवणाऱ्या साहित्यदीप संस्थेमार्फत साहित्याची आणि संस्कृतीची सेवा करणाऱ्या आदरणीय ज्योत्स्नाताई चांदगुडे या कार्यक्रमातील दुसरे सन्मानार्थी पुरस्कारार्थी माझ्या वडिलांच्या नावाचा पवित्र पुरस्कार ज्यांना मिळाला ते सन्माननीय देशमुख, त्याचबरोबर काकासाहेब पवार ज्यांनी कुस्तीच्या क्षेत्रातलं राष्ट्रीय एकात्मतेचं आणि एकूणच इतिहास घडवणारे योगदान दिलं ते काका पवार. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात उपस्थित असलेले आमचे स्नेही कला क्षेत्रातले दिग्गज सूर्यकांत मांढरे यांचे सुपुत्र सन्माननीय प्रकाश मांढरे आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले चांदगुडे ताईंचे मिस्टर, त्यांचे चिरंजीव, त्यांच्या सुनबाई, जे पुरस्कारार्थी आहेत त्या पुरस्कारार्थीचे सर्व कुटुंबीय, आमच्या मनोहर कोलतेंचे खास मित्र आणि सूत्रसंचलनामध्ये जीव ओतून करणारे, अर्थपूर्ण अशा प्रकारची अभिव्यक्ती करणारे आणि आज पहिल्यांदा राष्ट्रभक्तीचा स्वर त्यांच्या सुंदर त्या सूत्रसंचलनाला ज्याला लाभला ते भागवत थेटे, आमचे सन्माननीय शिळीमकर, शिवाजी शिंदे, खऱ्या अर्थानं मनोहररावाची मनोभूमिका समजून घेऊन त्यांना न्याय देण्याचा कठोकाट प्रयत्न करणारे आमचे शैलेंद्र भालेराव, त्याचबरोबर सचिन मोरे, ललिता सबनीस आणि आपण सर्व स्नेहलताताई कुलकर्णी, स्नेहसुधा कुलकर्णी, प्रभाताई सोनवणे आणि आपण सर्व रसिक मित्र हो. खरं तर हा संपूर्ण महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा प्रकारचं चित्र आणि चरित्र या कार्यक्रमाच्या मांडणीतून, सिद्धीतून आपल्यासमोर उभं राहतं. कारण मनोहररावांच्या प्रास्ताविकामध्ये खरं तर बुद्धिवादी भूमिका लक्षात आली. ते प्राध्यापक नाहीत, ते लेखक नाहीत, ते कवीही नाहीत, साहित्याचा कुठलाही गंध नाही. माझ्या हातात तरी कागद आहे नावांचा, पण हातात कागद न घेता सलग अर्धा पाऊण तास एकट्याने संबंध कार्यक्रमाने खिळून ठेवणं, कारण ते मुरलेलं आहे. महिना 2 महिने या कार्यक्रमाची तयारी चालू असताना प्रत्येक गोष्ट मनामध्ये मुरलेली असते. ती लोणच्यासारखं मुरलेलं हे सत्य ते अभिव्यक्त होतं आणि मग माणसं उलगडतात, इतिहास उलगडतो, त्याचं क्षेत्र उलगडतं. कुस्तीपासून स्वातंत्र्य सैनिकापर्यंत, यशवंतरावपासून मोहनराव पाटलां सबनीसांपर्यंत, खाशेबा जाधवपासून सूर्यकांत मांढरेपर्यंतची संबंध ही वेगवेगळ्या क्षेत्रातली सत्य आणि इतिहासाची मूळ भूमिका, इतिहासाची अंतरंग उलगडून दाखवण्याचं सामर्थ्य मनोहररावांच्या फक्त भाषणात नाही, ते मूळ चिंतनात आहे, ते ध्यासात आहे. आणि संपूर्ण जुना महाराष्ट्र, इतिहासातून घडलेला उभा राहिलेला महाराष्ट्र जसा त्यांनी उभा केला त्याचे 5 मानदंड स्वीकारले, यशवंतरावापासून ते मांढरेपर्यंत. आणि एकूणच सगळा तुमच्या भूमिकेत ज्या ज्या वेगवेगळ्या शिल्पकारांनी जो महाराष्ट्र घडवला त्यांची संबंध आठवण ठेवण्याची, ऋण व्यक्त करण्याची, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या मानदंडांना त्यांनी उजाळा देण्याचा प्रयत्न केला. हा उजाळा देत असताना त्या परंपरेतला आजचा कर्तबगार माणूस कोण, आजचा त्यातल्या त्यात प्रामाणिक माणूस कोण, राजकारणातला असो, साहित्यातला असो, पैलवानकीच्या क्षेत्रात असो, कलेच्या सिनेमाच्या क्षेत्रातला असो, अशी माणसं आज दुर्मिळ होत चाललेली आहेत. आणि म्हणून यांचं कौतुक करणं त्यांना महत्त्वाचं वाटतं. आणि या संस्थेच्या मैत्री संघ, खरं म्हणजे मैत्री हा शब्द आज कठीण झालेला आहे, दुर्मिळ झालेला आहे. शब्द आहेत पण त्याची संबंध, बेईमानीची संबंध अंतरंग वास्तवामध्ये दिसत आहे. अशामध्ये शुद्ध मैत्रीचा संदेश संघटनेच्या, संस्थेच्या मार्फत देऊन त्या मैत्री संघाच्या निमित्तानं महाराष्ट्राला पोटात घेण्याचं काम, कुरवाळण्याचं काम, मराठी संस्कृतीला अधोरेखित करण्याचं काम, उजागर करण्याचं काम आणि जुना इतिहास, मानदंड, यशवंतराव चव्हाणांची माहिती
प्रशांतदादा फार उशिरा आले. हा माणूस तसा नाटकी पण नाही आहे मनोहर कोलते. प्रशांतदादा यायच्यात उशिरा म्हणून प्रशांतदादाचा परिचय उशिरा ठेवावा असंही त्यांना वाटलं नाही. इतका सरळ माणूस आहे. प्रशांतदादा यायचे आहेत, वाटेत आहेत, त्यांनी त्यांचा परिचय करून तुमचा परिचय सगळ्यांपेक्षा वेगळा करून दिला, अत्यंत चांगला करून दिला. आमचे माने साहेब इंजिनियर आहेत, त्यांचाही सत्कार केला. आज राजेंद्र पवारांचा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन सकाळी दिलं, आताही देतो मी. ते आज नाहीत, पण त्यांचं कौतुक इतकं, त्यांचा कुठलाही आज फक्त वाढदिवस एवढाच निमित्त आहे, पण पवारांवरती एवढी श्रद्धा आहे मनोहररावांची, त्याला तोड नाही. आणि यशवंतरावांचा संबंध कालखंड सांगत असताना हा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला गेला. यशवंतरावांचं आणि शरदरावांचं नातं मग थोडं खटकलं असंही सांगितलं. शरदरावाचं आणि यशवंतरावाचं खटकलं आणि तसंच जुळलेलं पहिलेच यशवंतरावाचं बोट धरून शरद पवार पुढे गेले आणि शरद पवारचं बोट घेऊन प्रशांत पुढे गेले असं म्हणले. आणि पुन्हा बोट सोडलं कुठे हेही सांगितलं, का सोडलं हेही सांगितलं. म्हणजे इतका सज्जन माणूस, राजकारणाचं एवढं विश्लेषण बरोबर करतो. बेरकी राजकारण्याचं इतकं आकलन करणं ही बुद्धी म्हणजे खरंच कमाल आहे. सज्जनपणाचा सगळा कळ. सात्विकता किती असावी, कशी असावी, सात्विकतेचं महत्त्व काय, सात्विकता आणि संस्कृतीचा संबंध कोणता, सात्विकता आणि समाजाचा संबंध कोणता, हे या माणसाकडून शिकावं. मी कधी काही अनेक कार्यक्रम झाले 3-4-5 वर्षामध्ये. एकदा मनोहररावाचं भारावून जाऊन मी चक्क पाया पडलो. इथं पडलं का कुठे पडलो, इथंच पडलो होतो. अजून आता पडू का मी. इतका सज्जन माणूस खरोखर संस्थेच्या पातळीवरती काम करतो आहे. आणि पगार मिळत असताना काहीतरी केलं असेल, पण पेन्शन 2,500 रुपयाची पेन्शन आहे या माणसाला. 2,500 फक्त, एक पैसा खात नाही. 2 संस्था आणि त्या महारोग्यांच्या जवळ 52 महिला आहेत, त्यांना दरवर्षी साडी चोळी करणारा माणूस आहे. अनिताताई कुठे, तुमचं त्या ह्याचं काय नाव आहे, नवरत्न वृद्धाश्रम. 40 म्हातारी आणि म्हाताऱ्या बायका आहेत, त्यांना इकडलं घेऊन तिकडं देतो, मध्ये हात लावत नाही. आमच्या काका गायकवाड यांचं विशेष आभार. कुठे काका, उठा. या माणसाने मदत केली, आज त्यांच्या कार्यक्रमाला मदत केली, पुस्तक छापलं, त्यांचं ऋण व्यक्त केलं. अशा प्रकारचं. आणि 10,000चं फक्त भाडं मिळतंय का खोलीचं. मुलगा MD आहे, डॉक्टर आहे, 3 का 4 मजली बिल्डिंग आता बांधकाम चालू आहे तुमच्या मेहताच्या जवळ. मुलाचं आणि नातवाचं आणि यांचा काही संबंध नाही, बघत नाही. सून अशी विचित्र वेगळी आहे. त्यामुळे हा माणूस ते सगळं विसरून समाजसेवेमध्ये रमतो. अशा सात्विक विचारामध्ये, सात्विक विचाराच्या प्रवृत्तीच्या कर्तबगार माणसामध्ये रमतो, कलेमध्ये रमतो. खरं म्हणजे हा माणूस चावट नाही आहे, मी सांगतो, बिलकुल चावट नाही. दादा कोंडके तरी यांचं कसं जमलं मला अजून एक कोडं पडलेलं. दादा कोंडके आणि अनेक नट्यांचा संबंध असेल, काय असेल ते असेल, पण मैत्री यांची, पण त्याच्या नटीशी एकाशी मैत्री यांनी करायची दुर्बुद्धी सुचली नाही, असा हा माणूस आहे. आणि इतका असा सुंदर कार्यक्रम करत असताना त्यांनी वेगवेगळे डोक्यात कल्पना फार चालतात. इथे आलेला कुठला कोण जुन्नरचा कोण माणूस आला त्याचाही सत्कार. म्हणजे जे चांगलं दिसेल, आपल्या शैलेंद्र भालेरावाचा मुलगा काहीतरी यश मिळवला, त्याच्या बापाला जेवढं कौतुक तेवढंच या माणसाला कौतुक आहे त्याचं. अशी दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी होणारी, दुसऱ्याचा आनंद वाढवावा, सत्प्रवृत्ती वाढावी आणि सद्भावना पेरावी, अशा प्रकारची भूमिका या माणसाच्या संस्थेच्या भूमिकेमध्येच आहे. आणि याला साथ देणारे आमचे सचिन आहेत, शिळमकर आहेत, आमचे शैलेंद्र भालेराव आहेत, भागवत थेटे हा ठरलेला अशा प्रकारचा सूत्रसंचालक आहे. आज त्याच्या तोंडात गाणं आलं, सूत्रसंचालक गाणं म्हणले की मला बिघडतं, माझं मला आवडत नाही. पण आज खरोखर तो इतका भारावून गेला तुमच्या भाषणानं झालं. तुमच्या भाषणात राजकारणामध्ये सगळी, आज तर राजकारण नाटकी, खोटं, दांभिक अशा सर्व दुर्गुणांनी भरलेलं आहे. आणि या दुर्गुणांचा संबंध थर बाजूला सारून अशा प्रकारचा प्रशांत जगताप सारखा माणूस बोट धरून बोट का सोड, शरद पवारांचं सुद्धा ऋण मान्य करत असताना, विशिष्ट शरद पवार बेरकी आहेत, प्रशांत बेरकी नाहीत. आणि म्हणून त्यांचं कुठेतरी तळ्यात मळ्यात चाललेलं असं पाहिलं आणि मग ते वाट सोडून काँग्रेसला पुन्हा आले. यशवंतरावांची काँग्रेस, यशवंतरावच्या चव्हाणांचा तुम्हाला पुरस्कार, तो संदर्भ आहे त्याचा.
शरद पवार यशवंतरावाशी प्रामाणिक राहिले की नाही सोडून द्या, काही दिवस राहिले काही दिवस राहिले. तुम्ही मात्र शरद पवारांच्या मार्फत यशवंतरावांची नाळ जुळवली आणि ज्यावेळेस अशी नाळ तोडायची वेळ आली तर शरद पवारला बाजूला केलं, पण यशवंतरावाची नाळ कायम ठेवली. असा प्रशांत दादा आमचे माने राजेंद्र पवारांच्या उपकारामध्ये प्रचंड भिजलेले आहेत. लोकाभिमुख अशा प्रकारचं इंजिनियर म्हणून त्यांची ख्याती आहे आणि ती ख्याती राजेंद्र पवारांच्या संस्कारामध्ये त्यांना उभं केलेलं आहे. त्यांची निवड डायरेक्ट केली नाही, तुम्ही ऑफिसरला कोणाला तर भेटला, अधीक्षक अभियंताला भेटलं आणि त्यांनी जो ते नाव दिलं ते वशिल्याचे पुरस्कार नाहीत. इथला पुरस्कार कुठल्याही पैसे घेऊन दिला घेतला जात नाही, वशिला चालत नाही. मनोहररावांच्या कसोटीवरती जो माणूस उतरला, जी महिला उतरली, त्याचाच पुरस्कार त्याला देणार, दुसरीकडे देणार नाही. आमच्या भगिनी ज्योत्स्ना चांदगुडीत आहे, त्यांच्या डोक्यात शांता शेळके लेखकाचा नावाचा सत्कार करायचा आहे, पुरस्कार द्यायचा आहे. शांताबाईच्या संबंध योगदानानं महाराष्ट्राची संस्कृती मराठी साहित्य समृद्ध झालं. मग पुरस्कार कोणाला द्यायचा, चर्चा सुरू झाली. चर्चा सुरू तर आम्ही ज्योत्स्नाताईचं नाव घेतलं. मी म्हटलं ते योग्य आहे, त्यांचं नावही त्यांना माहीत नाही, ज्योती ज्योती म्हणत बसली ती, परंतु ती ठसा मात्र उमटलेला. आणखी कोणातर माणसाचं नाव इथं विसरले, अनेकांत काय संकेत, त्याचं नाव संकेत आहे. ते नाव महत्वाचं नाही, काम महत्वाचं आहे, कामाला महत्व आहे त्यांच्या दृष्टीने. आणि म्हणून अशी ती पेरणी करत आहेत. आमचे खाशाबा जाधवांची परंपरा, त्यांना हरिश्चंद्र बिरादारांचे ते शिष्य असले, तुम्ही शिष्य ना, काका पवार यांचा संबंध आयुष्य अनेक पैलवानांवर उभं केलं त्यांनी. आणि त्या पैलवानांवर उभं करत असताना महाराष्ट्राची आणि शान महाराष्ट्राच्या मातीचा संदर्भ त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून ही सर्व भूमिका लक्षात घेताना हरिश्चंद्र बिरादारांच्या ट्रेनिंगमध्ये प्रशिक्षणामध्ये पूर्ण पुढे आलेले अशा प्रकारचे काका पवार, राष्ट्रीय स्पर्धेतली सुवर्ण पदकं, आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांनी पुरस्कार मिळवलेला आहे. जमशेदपूर, वाराणसी, भिलवाडा, चंदीगड, दिल्ली, पिंपरीच्या सांगली, जालंधर, हैदराबाद अशा प्रकारच्या मध्ये सहभागी झालेले. एवढंच नाही तर टोकियो, बीजिंगपर्यंत जाऊन पोचलेला हा माणूस आहे. आणि म्हणून याच्या संबंध कर्तृत्वाचा अभिमान सगळ्या समाजाला वाटतो, आपल्याला वाटावा. प्रकाश मांढरे हे सूर्यकांतजीचे चिरंजीव आहेत. फार कमी बोलले, पण त्यांचा चेहरा सूर्यकांत मांढरेंच्या संबंध शिक्का मारल्यासारखा दिसतो आहे. मांढरेंनी संबंध गाजवले, सिनेमासृष्टी गाजवली. पेंढारकरांचं मला माहिती, ती चड्डी दादा कोंडकेच्या कमरेत कशी आली याची हिस्ट्री आमच्या मनोहररावांनी सांगितली. पेंढारकरांचं चड्डीचं तो ड्रेस, तो कोणती चड्डी, कोणती वापरावा, ड्रेस कोणता वापरावा, दादा कोंडकेने विचारलं. पेंढारकरांनी सांगितलं ही चड्डी वापर, चड्डी. आणि ती चड्डी इतकी आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजली, त्या चड्डीचा नाडा जास्त गाजला. अशा प्रकारचे हे वेगवेगळ्या संदर्भ, बारीक संदर्भ लक्षात घेऊन त्या संदर्भाप्रती इमानदारी राखणारे अशा प्रकारचे हे आमचे मनोहरराव कोलते आहेत. प्रशांतदादांचं नगरसेवक असणारा माणूस, त्यांच्या मातोश्रीचा वारसा नगरसेवकाचा असणारा संबंध राजकारणामध्ये येत असताना त्यांनी महापौर पद भूषवलं. ते राष्ट्रवादीचे जन्मापासून, मला वाटतं 99 पासून तुम्ही होतात आणि अध्यक्ष होते, सरचिटणीस होते. त्यावेळेस पुण्यातलं राष्ट्रवादी अत्यंत तजेलदार होतं, धमाकेदार होतं. प्रत्येक चित्राच्या मध्ये, आंदोलनामध्ये, मोर्चामध्ये प्रशांतदादा दिसायचे. पण ज्यावेळेस तळ्यात मळ्यात हे सुरू झालं, सुप्रियाताईचे प्रयत्न केला, पण हे प्रयत्न सत्यवादी अशा प्रकारचे आहेत. आता काँग्रेसला बरे दिवस येतील धुळ्याच्या, अशी मी अपेक्षा करायला हरकत नाही. मित्र हो, या संबंध पातळीवरती विचार करताना ज्योत्स्नाताईंचं साहित्यदीप ही संस्था मी अनेक वेळा गेलेलो आहे. खरं म्हणजे 3 संस्था चालक इथे आलेत. रंगत संगतचे आडकर किंवा आपल्या आडकर फाउंडेशनचे प्रमोद आडकर, साहित्यदीपच्या ज्योत्स्नाताई आणि मैत्री संघाचे मनोहर कोलते, 3 हे संस्था चालक आहेत. खरं म्हणजे 2 संस्था चालक एकत्र नीट येत नाहीत, आले तर नीट एकमेकाबद्दल बोलत नाहीत. पण तिघांच्याही भूमिका परस्पर संवादी अशा प्रकारच्या दिसल्या. कारण हे खऱ्या अर्थानं समाजसेवेचं, साहित्य सेवेचं ऋण ते फेडण्यामध्ये त्यांचं संबंध समर्पित झालेले. एकेकाची कारकीर्द 14 ज्योत्स्नाताईचं काम मला वाटतं 14-15 वर्षापासूनचं आहे. मोठं काम आहे. त्या स्वतः कवयित्री आहेत, त्यांच्या कवितेची झलक आपण पाहिली. शांताबाईच्या शेळक्यांच्या संबंध प्रभावातली ही संबंध वारसा चालवणाऱ्या आमच्या ज्योत्स्नाताई गाणं अत्यंत उत्तम ते लिहितात. त्यांच्या सीडी त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत गाण्याच्या. त्याचबरोबर त्यांना अनेक पुरस्कार, मला तर कमाल वाटली, एवढे पुरस्कार मी वाचले नव्हते. तुमच्या कालिदासापासून, पद्मगंधापासून, तेजोलय आणि रंगत संगतच्या
पुरस्कारापासून स्वयंसिद्धा, त्यापासून आदर्श शिक्षिका त्या आहेत. एक शिक्षिकेचं काम उत्तम करून त्यांनी ते केलेलं आहे. आणि शिवणे आणि तुमच्या वारजेचा हा ग्रामपंचायतचा पुरस्कार मिळाला. जिल्हा परिषदेचे संस्कार शासनाचे पुरस्कार मिळू शकतील, ग्रामपंचायतचा पुरस्कार हा मी सर्वात श्रेष्ठ पुरस्कार मानतो. कारण गावानं गौरवणं, ज्या शाळेमध्ये गावाच्या त्यांनी अध्यापन केलं त्याला गौरवणं महत्त्वाचं वाटतं. आणि साहित्यदीपचे अनेक पुरस्कार दिले जातात. काव्यदीप, साहित्यदीप अशा अनेक पुरस्कार दिले जातात. एकांकिका सुद्धा लिहिल्या त्यांनी. जीवन मृत्यू नावाचा काव्यसंग्रह किंवा नाद अनाहत, हा अनाहत अशा पणाचा नाद त्यांच्या कानात घुमतो, त्यांच्या शब्दात घुमतो. अशा प्रकारची एक सुंदर आदर्श अशा प्रकारची ही साहित्यिक लेखिका या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेली आहे. मित्र हो, धमाले काकांचं मोठं योगदान आहे. त्यांचे वडील तर तुमच्या मुळशी सत्याग्रहात होते, सेनापती बापटांच्या बरोबर, महात्मा गांधींच्या बरोबर आणि शिवाय पुन्हा प्रधान वगैरे माही वैद्यांच्या बरोबर सुद्धा त्यांनी काम केलं. शेरे सत्याग्रह प्रसिद्ध, रेल्वेच्या रुळावर आडवं झोपून ते संबंध अडवण्याचं काम त्यांच्या वडिलांनी केलेलं होतं. आणि म्हणून सेनापतीच्या बापटांच्या बरोबरीनं काम करणारे, पौडच्या इंग्रजांच्या गोळ्या झाडणारे, त्याच्यामध्ये सहभाग असणारे, 6 वर्ष तुरुंगवास पत्करणारे, गांधी सोबत सुद्धा ते एकाच तुरुंगात राहिलेले. अशा प्रकारे इंदिरा गांधीने त्यांना सुवर्ण पदकाचा ताम्रपट त्यांना दिलेला होता. अशी मोठी परंपरा, मला अभिमान वाटतो. माझ्या बापाच्या नावाचा पुरस्कार त्यांना मिळाला आणि अशा त्यांच्या रूपाने मी माझा बापाला वंदन करतो आहे. स्वातंत्र्याच्या कर्तव्याप्रती त्यांना खरं राजकारणात या म्हणलं, पण मी स्वातंत्र्याप्रती कर्तव्य केलं, मी राजकारण करणार नाही अशी निस्वार्थ भूमिका त्यांच्या वडिलांनी मांडली. लाहोरच्या तुरुंगात एक भाऊ आणि दुसरा भूमिगत असणारा भाऊ, अशा प्रकारची त्यांची लखनौ दिल्लीच्या सत्याग्रहात सहभागी झालेले हे धमाले आमचे देशमुख अत्यंत महत्त्वाचे. किती व्हरायटी आहे बघा. खेळापासून स्वातंत्र्य सैनिक, राजकारण, समाजकारण, कला, सिनेमा, साहित्य या सर्व क्षेत्रातला महाराष्ट्र अग्रेसर व्हावा, तो अत्यंत संबंध महाराष्ट्रानं देशाचं भवितव्य उज्ज्वल करावं या भूमिकेतून मनोहरराव प्रयत्न करतायत. महाराष्ट्र हा महान आहेच. त्या महानपणामध्ये ज्या शिल्पकारांनी ते योगदान दिलं त्यामुळं महाराष्ट्र मोठा झाला. यशवंतरावमुळे महाराष्ट्र मोठा झाला, आमच्या खाशाबा जाधवला मोठा झाला, शांता शेळकेच्या योगदानामुळे मोठा झाला. अशा प्रकारच्या जुन्या मानदंडांची आठवण ठेवण्याचं, कृतज्ञता बाळगण्याचं काम ही संस्था करते आहे. त्याचबरोबर मान्यवर जे आजचे मान्यवर आहेत, ही सगळी मान्यवर आहेत, हे नवीन मानदंड आहेत. जुन्या मानदंडांचा नवीन वारसा ही मंडळी चालवत आहेत. आणि म्हणून या वारसांच्या कृतीतून, या वारसांच्या निष्ठेतून, या वारसांच्या कृतिशीलतेतून पुन्हा नवा महाराष्ट्र जन्माला येतो आहे. महाराष्ट्राची झळाळी, महाराष्ट्राची प्रगती अजूनही कायम अशा प्रकारच्या लोकमानसात कायम आहे. मराठी संस्कृती सर्वार्थानं श्रेष्ठ आहे. त्या श्रेष्ठत्वाचे मानदंड म्हणजे यशवंतराव, त्या श्रेष्ठत्वाचे मानदंड म्हणजे सूर्यकांत मांढरे आणि म्हणून खाशाबा जाधव, ही सगळी मंडळी आज कोणत्या रूपात आपण पाहतो, त्यांच्या रूपात त्यांचे वारसदार, रक्ताचे वारसदार काही आहेत आणि काही बिनरक्ताचे वारसदार. वारसा चालवणारी परंपरा ही महत्त्वाची असते. आणि म्हणून मराठी संस्कृतीला आपल्या खांद्यावर, आपल्या हृदयात बाळगणारी ही संबंध मोठी मंडळी महत्त्वाची आहेत. आजच्या काळामध्ये हीच मंडळी ही अत्यंत प्रामाणिकपणे काम करतायत. बाहेरचा सगळं चित्रपट, तुमच्या टी व्हीवरचा पडदा, पेपरमधली सगळी आपण बातम्या वाचत असताना किळस येते. सगळं घाणेरडं राजकारण, घाणेरडं समाजकारण, घाणेरडं धर्मकारण चालू आहे. पण या घाणेरड्या अशा प्रकारच्या पर्यावरणामध्ये एक सुंदर आणि समृद्ध आणि निरोगी अशा प्रकारचा महाराष्ट्र उभं करण्याचं काम ही मंडळी करते आहेत. आणि म्हणून संस्कृतीसह संस्कृतीचा विकास ज्यांच्या कामामुळं झालेला आहे, अनेकांचे ते प्रतिनिधी आहेत. ज्या आदर्श शेतकऱ्याचं उदाहरण प्रशांत दादाने घेतलं, ते राजकारणी पुरुषाकडे राजकारणात असून एकाही राजकारणी लोकांचं तोंडात नाव आलेलं नाही. माझा आदर्श तो शेतकरी आहे, कष्टानं करणारा, अर्ध्या एकरमध्ये काम करणारा शेतकरी आहे. सैनिक, तो सीमेवरती लढणारा माझा आदर्श आहे. या आदर्शाकडे, शेतकरी आणि सैनिकाकडे पाहणारा प्रशांत जगताप हा आज खरं राजकारणात असूनही आदर्श राहिलेला आहे. त्याला स्पर्श कुठल्याही वाईट गोष्टीचा झालेला नाही. आणि म्हणून संस्कृती ही सर्व दृष्टीनं संपन्न होणं हे महत्त्वाचं आहे. माणुसकी जपणं, नीतिवाद जपणं, महाराष्ट्राला एक चारित्र्य आहे, मराठी संस्कृतीला एक चारित्र्य आहे. या चारित्र्याची रांगोळी ज्यांनी काढली ते संबंध मान्यवर या ठिकाणी शिल्पकार म्हणून बसलेले आहेत. जुन्या शिल्पकारांचे वारसदार ते आहेत. आणि म्हणून अव्वल महाराष्ट्र
हे महाराष्ट्राचा कल्याणकारी ध्यास ज्यांनी घेतलेला, आजच्या काळामध्ये ज्यांनी महाराष्ट्र संस्कृतीला गोंजारलं, पोटात घेतलं, ज्यांनी महाराष्ट्र संस्कृतीचं हे संबंध पुण्य पेरलं, त्या पुण्याची संबंध पुण्यकरी हे सेवेकरी आहेत. आणि सेवेकराचा सन्मान करणं हे मैत्री संघाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. या मैत्री संघाला मी धन्यवाद देतो. दरवर्षी ठरलेला अध्यक्ष म्हणून मला खरंच समाधान वाटतं. अनेक कार्यक्रम दररोज 2-4 दिवसाला मोठी बाहेर तर फिरावंच लागतं. दर महिन्यात 17 ते 20-22 कार्यक्रम होतात. पण अशा कार्यक्रमाच्या मध्ये हा कार्यक्रम विशेष मला समाधान देतो आहे. मला माझ्या बापाची आठवण माझ्या अंतःकरणात, माझ्या जीवनात सतत होते, नाही असं नाही. माझ्या बापाच्या पराक्रमाचा अभिमान आहे. 300 बंदुकांची टोळी, घरामध्ये एक किल्ला बुरुज, मोठा वाडा, अशा वाड्यामध्ये माझा जन्म झाला. आणि माझ्या जन्माच्या अगोदर 1948ला हैदराबाद मुक्ती संग्राम आमच्या वडिलांच्या नेतृत्वाखाली लढला. बंडखोर मोहनराव पाटील नावाचं प्रकरण यशवंतराव चव्हाणांच्या त्या संबंध पुस्तकात आहे. म्हणजे एक हैदराबाद मुक्ती संग्राम हे पुस्तक आहे. त्या पुस्तकाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं 10,000चं मानधन होतं. त्यावेळेस ते अनुदान मिळालं. 1986 साली यशवंतरावाच्या हस्ते माझ्या वडिलांचा सत्कार झाला. हाही योग महत्वाचा या ठिकाणी. पुन्हा अशा प्रकारच्या माझ्या बापाची आठवण मनोहररावांना व्हावी याचं मला कौतुक वाटतं. इथे येईपर्यंत प्रमोदराव आडकरांचा सत्कार करायचं ठरलेलं नव्हतं. आल्यानंतर त्यांच्या डोक्यात आलं की प्रमोदराव आडकरी आपला चांगला काम करतो आहे आणि म्हणून संस्था चालक म्हणून सुद्धा, पाहुणा म्हणून तर केला सुरुवातीला एक शाल आणि पुन्हा पाहुणा म्हणून दुसरा, संस्था चालक म्हणून दुसरी शाल. आमची बायको, मला सांगितलं नाही मनोहररावांनी, बायकोचा सत्कार मोहनराव पाटलाची सून म्हणून तिचा सत्कार, कुटुंबाचा सत्कार. काय कमाल आहे माणसाची, हद्द झाली. अशा या सद्भावना पूर्ण 24 तास एकच विचार, पोराचा विचार नाही, नातवाचा विचार नाही, बायकोचाही विचार नाही, असा दुर्मिळ माणूस, समाजसेवक आणि नवरत्न वृद्धाश्रमाला गोंजारणारा. 22 का 28 किती मुलं आहेत? कोणतं ते दिघीचं स्नेहछाया परिवार दिघीचं, त्याची सोबत दर प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांना दाते मात्र भेटतात. 5,000 दोन्हीकडे 2 चेक देणारे आमच्या काका गायकवाडासारखे. मागच्या वेळेला असा एक मिळाला. असे अनेक लोक मिळतात की इकडला चेक घ्यायचा आणि तिकडं द्यायचा, स्वतःमध्ये काही मारायचं नाही. ते शिकलेले नाहीत, राजकारणात नाहीत. त्यामुळं अशा प्रकारची सुंदर सकाळ या ठिकाणी अनुभवली. मी समाधान व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचा आभार मानतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचं सुंदर रेकॉर्डिंग करणारा आणि उद्या यूट्यूबला पाठवणारा छोटा आमचा वीर आहे. श्री निगडे श्रीगुडे फार छोटा आहे. ये इकडे सर. हां, श्री पुढे हा सगळं. आणि विना मोबदला शूटिंग उद्या सकाळी यूट्यूबला जर जाणार ते आमचा श्री निगडे. तर शाल देतो सर्वांनी जास्त शाल देतो. उलटचा विचारतो पुढचा प्रोग्राम कधी आहे. आता आभार होईल. फक्त 2 मिनिटं जागेवर बसा. मनोविचार बागमान जागेवर देतो. मी गोंधळ होणार नाही. आभार मांडा. फक्त 2 मिनिटं थांबा जागेवर. या चांगल्या विचारवंतांच्या सरांच्या मार्गदर्शनाच्या सकाळनंतर आम्ही मैत्री संघातर्फे श्री पराग शेळीमकर यांना विनंती करतो आभार प्रदर्शन. नमस्कार. मनोहर कोलते मैत्री संघातर्फे आलेल्या सर्व पुरस्कारांचे मान्यवरांचे मनापासून स्वागत आणि आभार. 14 वर्षाचा श्री निगडे ते 87 वर्षाचे ढमाले काका, अशा 3 पिढ्यांच्या आम्ही इथे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. तर आलेल्या सर्वांचे मनोहरी मैत्री संघातर्फे मनापासून आभार. धन्यवाद.